पतसंस्था आमचा आम्ही पुस्तकप्रेमी समूह आणि सातारकर नागरिक यांच्या हस्ते यांच्यातर्फे एका वेगळ्या कार्यक्रमासाठी आपण इथं जमलो. आज व्यासपीठावर उपस्थित असणारे ज्येष्ठ लेखक सुनील कुमार लवटे यांचं स्वागत करतो. त्यांचे शेजारी अक्षरमूर्ती मधुनेने त्यांचं नाव तरी मधुसूदन पूर्ण असलं तरी मधुनेने नावानं ते लोकप्रिय आहे. जसा एडी अमिताभ बच्चन आहे तसं ते मधुनेने आहे. त्यांचं स्वागत केलं. शेजारी आपले श्रीकांत कापरे, डॉक्टर संदीप श्रोत्री, श्रीराम नांदर, श्रीकांत देवधर आणि श्री शेट्टी हे सगळे व्यासपीठावर उपस्थित आहेत. आणि समोर जे आपल्या मान्यवर आहेत सगळ्यांची नावं घेत बसलो तर ते राजकारण्यांसारखं घेत नाही. सगळे जे मान्यवर आहेत त्या सर्वांचं स्वागत. आज इथं अजून काही सत्कार वाढीचं सर्वांचं स्वागत. आज वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम आपण करतोय. मला पण खूप आनंद होतोय आणि मी इथं सूत्रसंचालन करतोय याचा जास्त आनंद आहे. कारण सुनील कुमार लवटे आणि आमचा मी कोल्हापुरात 23 वर्ष असताना वेगळा संबंध होता आणि मी कोल्हापूरला जाण्यापूर्वी ऐक्यमध्ये जे 12 वर्ष काढली तेव्हा मधुनेनेंचा वेगळा संबंध होता. ऐक्यमध्ये असताना कुठल्याही विषयावर लेख पाहिजे असलं तर पहिल्यांदा मधुनेला तिथे लगेच द्यायचे. तेव्हापासूनची आमची मैत्री, आता ते खूप ज्येष्ठ आहे मैत्री. नंतर आम्ही कोल्हापूरला गेलो तरी सातारा परिसरातल्या दैनिकांवर आवृत्तांवर मात्र नियंत्रण असल्यामुळे परत हेच सगळे लोक म्हणजे मधुनेने, प्रभाकर पाठक, राजेंद्र माने, यशवंत पाटणे हे सगळे माझ्या आवडीचे लेखक होते. त्यांनाच परत ते लेखन ज्या दैनिकात गेलं ते लेखनाला प्रोत्साहन दिलं त्यांना. आणि जसं सुनील कुमार डॉक्टर सुनील कुमार लवटेंचं पण आहे की कोल्हापूरमध्ये असताना सकारात, लोकमत, तरुणभारत, पुढार या सगळीमध्ये काम केलं. जिथे जिथे जेव्हा गरज भासली तर सुनील कुमार लवटेंचं लिखाण किंवा प्रतिक्रिया आम्हाला नेहमी उपस्थित असायची. त्यांना वेगळा मला आनंद होतोय की कित्येक वर्ष गेल्या 40 वर्षाच्या माझ्या कारकिर्दीमध्ये या दोघांनी जेवढं सहकार्य केलं त्याबद्दल आनंद आहे. हे सगळेच तसे आहेत. ते श्रीराम नांदर सुद्धा खूप वर्षापासून आमचे बजेटच्या प्रतिक्रिया देण्यासाठी फेमस होते. डॉक्टर संदीप श्रोत्री पर्यावरणासाठी प्रतिक्रिया देण्यासाठी फेमस होते. श्रीकांत पाटील आमच्या माध्यमातले सहकारीच आहेत. श्री शेट्टी सुद्धा त्या संदर्भात आहेत आणि नाट्यकर्मी म्हणून श्रीकांत देवधर हे सगळे वेगळ्या प्रकारे सगळे माध्यमप्रेमी, माध्यमकर्मी आहेत. तर खरंच एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे का. तर आज कार्यक्रमाची सुरुवातीला मी आमचे पुस्तकप्रेमी समूहाचे प्रमुख डॉक्टर संदीप श्रोत्री यांना पाचारण करतो की त्यांनी प्रास्ताविक करा. नमस्कार. वाचे बरवे कवित्व, कवित्री रसिकत्व त्या व्यक्तीप्रमाणे आपण आज अशा एका व्यक्तीचा मानवतेचा देऊन सत्कार करतोय. त्या व्यक्तीला आपण सर्वजण साहित्यिक, पत्रकार म्हणून तर ओळखतो, परंतु एक अत्यंत निर्मळ स्वभावाचा ज्यांच्या दर्शनाला देखील आपण पवित्र होऊ अशा एका व्यक्तीचा आपण सत्कार करतोय. मला खूप अभिमान वाटतो की आम्ही पुस्तकप्रेमी हा समूह जेव्हा सुरू केला त्यावेळेला मोठमोठ्या लेखकांची, साहित्यिकांची, कवींची पुस्तकाचा परिचय आणि त्याने सुद्धा त्याची ओळख करून देणार हा आमचा मूळ हेतू होता. गेले 4.5 वर्ष जवळजवळ आमचा उपक्रम चालू आहे. 1700 पुस्तकापेक्षा जास्त परिचय दिलेला आहे. हे सर्वजण आपण टाकतात. परंतु या उपक्रमाचा स्वरूप हळूहळू असं बदलायला लागलं की मोठ्या मोठ्या लेखकांचा परिचय आम्हाला हळू लागला. आमच्यात जे कोण मोठे लेखक आहेत त्यांचाही परिचय नव्याने आम्हाला होत झाला. त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे मधुसूदन. कार्यक्रमाची रेलचेल खूप होती त्यामुळे उपस्थिती देखील कमी जास्त असते मला मान्य आहे. परंतु तरी देखील माग नेहमीचा सत्कार झाला होता त्यावेळी त्यांनी मराठी पाठोपाठ कार्यक्रमात असं म्हटलं होते की कार्यक्रम जर का कोणाला घ्यायचा असेल साताऱ्याच्या तर अगोदर डॉक्टर श्रोत्री किंवा आम्ही पुस्तकप्रेमींना विचारा मग आपण आपली तारीख ठरवा. तर ते गरज आहे. आठवड्याला 4-4, 5-5 कार्यक्रम असतात. प्रत्येक वेळी प्रत्येकाने सांगण्याचं तेही होत नाही. तरी देखील आपण सर्व या संख्येने आला अजूनही लोक वेळ आहेत त्याचा इथून मला एसएमएस करायचे आहे. तर त्याबद्दल सर्वांचे आम्ही पुस्तकप्रेमी मी स्वागत करतो. आज ज्यांच्या हस्ते आपण हा कार्यक्रम करणार आहोत ते डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्याबद्दल काय होते आपल्या या व्यासपीठावर त्यांचे 14 पाठवतच येतात.
आणि आपल्या समूहाचा स्थापनेचा उद्देश जो आहे तो उद्देश देखील त्यांच्या उपस्थितीमुळे तो परिपूर्ण झालेला आहे असं मला वाटतं. देवधर साहेबांनी खात्री द्यावी, आपलीच माणसं आहेत, आपल्या समूहाचे सदस्य पण आहेत, विनोद कुलकर्णी आपल्याला येतात, त्या सर्वांचं मी आपल्या समूहातर्फे मी स्वागत करतो. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये ज्यावेळी ही कल्पना केली त्यांच्याकडून मांडली गेली की आपण नेहमीचा सत्कार आपण घ्यायला हवा, त्यावेळी आम्ही पटकन सगळ्यांनी होकार दिला आणि कार्यक्रमही त्या 10 मिनिटाच्या बैठकीला आम्ही कार्यक्रमाची तारीख ठरवलं, त्याला आम्ही ठरवलं, व्यवस्थेकरांनी त्यावेळी 10 मिनिटांमध्ये सगळं ठरलं आणि हा कार्यक्रम आमचा होतोय. या कार्यक्रमामध्ये नेहमीच्या जे काय बोलणार ते बाकी सगळे बोलणार आहे, पण माझी एखादी आठवणी सांगतो मी तुम्हाला. माझं वय आता सध्या 60 आहे, माझा जन्म वहीत आहे आणि वही 10-15 वर्ष 10वी असतो, पण आपण नेहमीच आपल्या आजोळी जात असतो तसं मी नेहमी वहीला जात असतो. माझा आजोळीचा माझा मामा जो आहे तो आणि नेहमी एक काही खास मित्र वही अर्बनमध्ये नोकरीला लागले. वही अर्बनमध्ये आम्ही लहानपणी सायकलवर दुपारी मामा कसा पैसे म्हणतोय बघायला जायचो. त्यावेळेला नेहमीचा असेल नेहमीचा सुरुवातीपासूनच लोकसंग्रह इतका अफाट आहे की त्याला गमतीनं त्यावेळी सुद्धा वही अर्बन PRO असं म्हणलं जायचं. आणि त्यांनी नंतर स्वेच्छाची वृत्ती घेतली कारण त्यांच्याबरोबर बाकी कार्य समर्थांनी मोठं वाढवून ठेवलं होतं, त्यांना नेमकी होतं. तेव्हा 2005 साली त्यांनी सेवानिवृत्ती घेतली. पण वयाच्या 18 वर्षी नोकरीला लागलेली व्यक्ती आहे. 30-35 वर्ष काम करून 2005 साली ते निवृत्त झाले. वही अर्बन बँकचं वटवृक्ष होताना जे साक्षीदार आहेत ज्यांनी हातभार लावला त्यापैकी मजबूत एक आहे असं बँकेच्या वर्तुळातली माणसं सांगतात. त्यांनीपेक्षा जास्त सर्व नेहमीचं कार्य हे मी स्वतः नंतर ज्यावेळी मी एमएसहून आलो त्यावेळी बघितलं ते म्हणजे मी नोकरी म्हणून काही म्हणणे केली की वैद्य विषय नोकरी त्यानंतर वैद्य बऱ्याच डॉक्टरांची जातो वैला एक व्हिजिट असते. डॉक्टर कद्दू यांच्या मोठ्या प्रकल्पामध्ये नेहमीचा मुंबई होता. त्यांना स्वतःला मधुमेह आहे हे वेगळं थोडा मधुमेहाच्या दृष्टीनं आत्ममध्ये तिथे ऍडमिट असतात हे मला माहिती आहे. आणि ऍडमिट असलेला माणूस एकदा मी बघितलं तर ते डिक्टेट करत होते सज्जनगड वासिंदाला येत संपादक तिथं बसून ऍडमिट असतात ते लिहायचे किंवा सांगायचे आणि माणूस लिहून घे असं त्यांचं ते कार्य आहे. आज या निमित्तानं इथं समोरही काही लोक आलेली आहेत, त्यामध्ये बोबडे आलेले आहेत, बरीच लोक माझ्या ओळखीचे आहेत, सदस्य समाज मंडळाचं काम करणार, सेवा मंडळाचं काम करणारे कामं आहेत, बरीच लोक इथं आहेत. नेहमीच्याबद्दल मी फक्त एक थोडस हुडकून काढलेलं श्लोक आहेत अध्यात्म ते वाचतो. अध्यात्मिक तो मानव, अध्यात्मिक तो मानव दिव्य ते जीवन सत्कर्माच्या गंगा पार्वती करण परिताशी जुळतो प्रेम सेवा देतो धर्मदीप तो ठेवतो शोकत तो साधुत्वाची मुद्रा मुखी रामनाम निजगतीचा ध्यास घेतो सद्गुण शांतीचा तो सागर दयाघन हा संत त्यांच्या दर्शनाने पुण्य लाभतो हरिभक्तीची जोड दही तो करतो सर्व सुखदायी सच्चिदा. त्या ओळी त्यांना अगदी लागू पडत आहेत आणि अशा व्यक्तीचा आपण आपली जरी असली तरी त्यांचा सत्कार मानवबद्दल देताना आम्ही प्रेमी स्वभावाला खरोखर मनापासून आनंद वाटतो आणि अभिमानी वाटतो. डॉक्टर लवटे यांच्याबद्दल प्रास्ताविकात बोलण्यासाठी किती आहे तर त्यांचा संबंध नुसते कोल्हापूरचे प्राचार्य किंवा माती जमीन आणि आकाशात असे लिहिणारे लेखक म्हणून नाही तर ते वैशी तर्कतीर्थांच्या वाङ्मयामुळे अत्यंत जवळीकीचं नातं त्यांनी तयार केलेलं आहे. त्यांच्यावर तर्कतीर्थांना ओळखणारी माणसं फार कमी आहेत असं मला वाटतं. आणि त्यांनी जे मोठं कार्य डोंगरावर करून ठेवलेलं आहे त्याच्या आठवड्यांना मागच्या दर्शनात माझ्याकडे पण आले आणि दिल्लीच्या माझ्या एका साहित्यिक मित्राला पण मी ते संदेश पाठवले. ते कार्य इतकं अनुभव आहे की आजची पिढी ती समजू शकणार नाही इतकं ते अनुभव आहे. लवटे सरांनाही मी अभिवादन करतो. प्रास्ताविकात त्याच्यापेक्षा जास्त मी घेत नाही. या कार्यक्रमाच्या निमित्तानं आमचे नांदल सर शिरीष चिटणीस यांनी देखील अत्यंत उत्साह दाखवून आणि
अनेक गोष्टी सुसह्य केलेल्या आहेत, साध्य केलेल्या आहेत. आज इथं डॉक्टर सुखनकर आलेले आहेत आणि डॉक्टर मधुसूदन यांच्या पत्नी देखील आलेल्या आहेत. त्या सर्वांचं मी स्वागत करतो. आज या निमित्तानं आपण आणखी एका व्यक्तीचा सत्कार करणार आहोत, ती म्हणजे आमची छोटी जायली आहे, जिनं साता समुद्रा पार उडी जी मारतात तशी उडी मारली. ती म्हणजे हिमालयातल्या इकडे केवढे बेस कामगिरी केले, त्याहीपेक्षा जास्त माउंट किलिमांजारोला तिथं गौरव केलं. माउंट किलिमांजारो हा आफ्रिका खंडातील सर्वात उंच शिखर आणि ते शिखर हे पादाक्रांत करताना जगातील म्हणजे पाठीशी जाऊन जगातील सर्व प्रकारची जंगलातले प्रकार आपल्याला बघायला मिळतात. कारण स्पायर जर का बोलला, स्पायर म्हणजे पायथा ते माथाची उंची, तर हा स्पायर जो असतो त्या स्पायर मध्ये सर्वात उंच शिखर म्हणजे माउंट किलिमांजारो आहे जगात. माउंट एव्हरेस्ट असेल तर माउंट एव्हरेस्टची चढण जी सुरू होती ती 5,500 मीटरला होती, 8,500 मीटरला थांबते. 10 ते 11,000 फुटाचा तो आतमध्ये आहे. पण माउंट किलिमांजारो 21,000 फुटाचा आहे आणि त्याचा पायथा आहे तो 500 फुट समुद्र सपाटीपासून. सिंगल सॉलिटरी टॉलेस्ट माउंटन म्हणून आहे तर तो माउंट किलिमांजारो. ज्वालामुखीच्या स्फोटामुळे पूर्वचले त्याला झाले, त्यापैकी जी रिफ्ट व्हॅली नावाचा प्रकार आहे तो 19 देशांना आफ्रिकेच्या इस्रायलच्या खाली सुरू होतो आणि मोझाम्बिकमध्ये खाली संपतो. तो 19 देशांना सुरू होतो, त्याच्या काठावर हे सगळे पाहतो. त्याचा सर्वात उंच माउंटन म्हणजे किलिमांजारो. आणि त्या किलिमांजारोच्या शिखराला जवळची जाताना आपण खाली खारपिके जंगलापासून आणि वरपर्यंत जातो. जगातले सर्वात प्राचीन मानवाचे सांगाडे, जगातले सर्व 4पैकी 3 एप्स म्हणजे चिंपांझी, गोरिला, आपल्याकडे ते डिमांड ओरॅटिक सापडतात आणि गोरिला तर सिल्वर बॅग गोरिला म्हणून. हे 3 एप्सचे प्रकार त्या याच्या जंगलात पूर्वी होते. आता माणसाला मारली त्यामध्ये नाही, पण शेजारच्या दुसऱ्या जंगलात आहे. तर सगळं आपल्याला जैवविविधता बघायला मिळते. आणि तो 9-10 दिवसाचा जो ट्रेक असतो, ट्रेक आणि एक्सपिडिशन मोहीम असते. विषुववृत्तावर बर्फाखाली 365 दिवस टाकतात काही मोठी शिखर आहे. त्याचं माउंट किलिमांजारो आहे की ज्याचं ग्लेशियर जे आहे ते 48 किलोमीटरचं होतं, हळूहळू त्याच्यात कमी कमी होत आहे. जगातले सर्व ग्लेशियर विकत आहेत. अशा ज्या दुर्गम ह्याच्यामध्ये तिनं जाऊन पादाक्रांत केलं शिखर, त्याबद्दल तुझं अभिनंदन विशेष आपण आपल्याला ते करूया. आपण वाटतंय की इथं थांबवलं आणि पुन्हा एकदा सूत्र खंडे सरांच्याकडे देतो. या पुढचा सगळा कार्यक्रम ते आणि बाकी आपण सगळं एन्जॉय करूया. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर. आज व्यासपीठ वेगळ्या प्रकारचं आहे, कारण तेने आहेत, लवटे आहेत, कात्रे आहेत, सगळे एकांती आहेत आणि बाकीचे ना पूर्णविराम आहे. पण कात्रेंना आणि एकांत तुम्ही पण पडते एकांत आहे. आणि या लोकांना नेहमी मोजकं बोलणारे, मोजके खर्च करणारे अशा स्वरूपात असतात. आणि मी लवटे सरांचा अनुभव घेतलेला ते मोजकच बोलतात. एखादा लेख मागितला तर किती शब्द पहिल्यांदा विचारतो तेवढे शब्द लिहिणार. मधुरेचा तुला अनुभव आहे आणि कात्रेंचं तुम्हाला माहितीच आहे की ते पण मोजकच बोलतात. आणि जाऊन मी सूत्रसाक्षराकडून सुद्धा मोजकच बोलणार आहे. मला सुद्धा फडकेचा एकांत मला सिद्ध करावा लागणार आहे. त्यांना आता यापुढे मुख्य मानपत्राचा कार्यक्रम होणार आहे. आज मानपत्र प्रदान समारंभ डॉक्टर सुनील कुमार लवटे यांच्या हस्ते करणार आहोत आणि मधुरेचा सत्कार करणार आहोत. तसं मानपत्राचं लिखाण आहे ते आपले श्रीराम यांनी केले आणि मानपत्राचं वाचन श्री शिरडीस करते. हे मानपत्र साधारण कधीकडे शाल आणि पुस्तक ग्रंथ असे पुरस्काराचं स्वरूप. मानपत्र वाचन करण्यापूर्वी दिवस करतो. एक म्हणजे बरोबरच कल्याण राष्ट्रीय सत्कार शहर जे ओळखलं जातं ते विशेषतः साहित्यिक, सांस्कृतिक ठेवा आणि सांस्कृतिक काय चालतं त्या शहरामध्ये त्याच्यावर ओळखलं जातं. आणि बऱ्याच वर्षानंतर सातारमध्ये नाट्य स्पर्धा चालू सातारा सेंटर चालू आणि
उदयनराजेंच्या बरोबर राहून त्याच्या राजघराण्याचा, त्याच्या खासदारकीचा, त्याच्या ऑथेंटिक वाढण्याचा उपयोग करून घेऊन सातारला हे सेटल आहे यावर्षी. आणि आनंदाची बाब असेल की सातारच्या दोन नाटकं, शहरातली 2 नाटकं ही फायदा झालेली. त्याच्यामुळे सातारमध्ये आपल्या मुलांना असेल, नातवांना असेल तर सातारकरांना सगळ्यांना एक मोठी संधी फायद्यापर्यंत जाण्याची मिळालेली ही सातारकरांचा फायदेशीर महत्वाची बाब आहे. त्यामुळे याची कल्याण राष्ट्रावर सरकार होणार आहे, म्हणून त्या संदर्भात नंतर बोलतीलच. म्हणून म्हणजे माझं अतिशय आवडतं व्यक्तिमत्व ठेवण्यासाठी बँकेमध्ये तर ते ई बँकिंग क्षेत्रामध्ये मॅनेजर म्हणून काम केलं, सरकार म्हणून काम केलं, चेअरमन म्हणून काम केलं. पण त्यापेक्षा ऐक्य उघडलं की नेने हे नाव वाचणार नाही यायचं, जयवंतुदर आणि नेने 2 नावं. त्यामुळं वेळ पसंती भरपूर आपलं वाचलं झालेलं आहे. पण त्यापेक्षा नवं व्यक्तिमत्व आणि ते किती काम करावे हा एक महत्वाचा मुद्दा आहे. दिल्लीमध्ये आम्ही निघून होतो, नांदरने आणि सुरती या तिघही गेलो साहित्य संमेलनाला विषय निघाला. तर आम्ही तिघही म्हणणार की त्याचा सातारमध्ये सत्कार अजून तसा झालेला नाही, नाटक झालेलं नाही असं माझ्या माहिती करा. तर आपण तो सत्कार करूया. आणि ठरल्याबरोबर आम्हाला लक्षात आलं की एकच नाव आपल्याला समोर दिसेल, ते म्हणजे सुनील कुमार लोटके सर. त्याचं कारण असं की तर्ककीर्तनाची जवळीक असणारं व्यक्तिमत्व म्हणजे त्याची माहिती, त्याची सगळ्याच गोष्टी आणि तर्ककीर्तनाच्यावर आता ऑथेंटिक बोलणारं सगळ्यात महत्वाचं व्यक्तिमत्व म्हणजे मला असं वाटतं की जगातलं पहिलं जे जगातला मुद्दा करतो की तर्ककीर्तनाचं काम हे दिशा म्हणजे सीमा ओलांडून जाणार आहे आणि ते म्हणजे लोटके सर. त्यामुळे लोटके सरांच्या हस्ते सत्कार व्हावा ही अगदी भावना आणि त्याच्याशी बोलून लगेच 10 तारीख फायनल केली आणि लगेच त्यांनी सरांशी बोलतो. योग्य वेळेला योग्य सत्कार आला पाहिजे तर कायम लोकांना कुठेही ऐकता यायला पाहिजे आणि ती सोय आम्ही करू शकतो. सध्या किती लोक येतात ते फार महत्वाचं नसतं. तुम्ही युट्यूबला तुमचं हे आहे का आणि ते ऐकायला मिळते का ते फार महत्वाचं असतं. जसं पुण्यामध्ये तर्कश्री लक्ष्मणशास्त्री जोशी सत्कृत रौप्य महोत्सवाचा कार्यक्रम झाला. तो इतका अप्रतिम झाला. पण अप्रतिम कशाला म्हणायचं, ते युट्यूबला गेल्याने आपण सगळ्यांपर्यंत पोहोचतो आहे. ते वर्षभर तर्ककीर्तनाचं सगळं साहित्य सगळीकडे पोहोचतंय वेगळ्या ठिकाणी. लोटे सर त्यांची 5 अर्थपुतळे तयार करतात. त्याच्यामध्ये एक वाईला प्राथमिक पाठशाळेत होते, दुसरा ITI तिथे आणि तिसरा इसरवे महाविद्यालयामध्ये बसवला जातो. मी त्याला विनंती केली की आम्हाला पण की आमच्या शाळेमध्ये पण आम्हाला बसवायचं शाळेमध्ये अशी मी त्याला विनंती. परंतु मला वाटतं की आजचा सत्कार आणि आजची भाषणं त्या दृष्टीने फार महत्वाची आहे. मला वाटतं शब्दाशी प्रचंड शब्दावर प्रचंड प्रयत्न करणारा माणूस म्हणजे बघूया. तेव्हा मी एका ठिकाणी वाचलं होतं की शब्द नसतात कधीच येते प्रेरक हातात जागवता अर्धगर्भ श्वास तेच देतात प्रेरणा. लाखो मनात शब्द संगीताचा ओळी ओळीमध्ये असतो अवकाश चालवांचा शब्द शब्द वाचता गेले सन्मान देत. बदुनेने यांचं अभिनाव नामपण देत असताना मला नक्कीच वाटतं की त्यांनी जे काही शब्दपेरणी केली आहे आणि मला वाटतं पाठशाळेची खरी म्हणजे आपण म्हणतो संचित पुढं जे त्याचं गाडी चालवणं चांगल्या अर्थाने केली असं मला महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये सुद्धा त्यांनी बरेच वर्ष काम केलेलं आहे. त्यांना मानपत्र देण्याचा या ठिकाणी होत आहे. माझ्याकडे मानपत्र वाचण्याचा कार्यक्रम आहे. मानपत्र वाचण्याचं काम देण्यात आलेलं आहे. मी मानपत्र वाचन या ठिकाणी करतो. आम्ही पुस्तक प्रेमी समूह वजीकृष्ण नागरी सरकारी पतसंस्था कॉलेज साताऱ्याचे संयुक्त विद्यमान प्रख्यात लेखक व समर्थ भक्त मधुसूदन उर्फ मधुने आपला जन्म बाई या ऐतिहासिक व धार्मिक पार्श्वभूमी असलेला गाव. आपली कर्मभूमी ही बाईच आपल्या बहुआयामी व्यक्ती
व्यक्तिमत्वाने समाज प्रबोधन, साहित्य आणि अर्थशास्त्र अशा विविध क्षेत्रात आपण उल्लेखनीय योगदान दिले आहे. सध्या आपण सज्जनगड मासिक पत्रिकेचे कार्यकारी संपादक म्हणून काम करत आहात. जुलै 1971 ते जानेवारी 2005 या कालावधीत आपण वरी अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये विविध पदावर काम केले. त्यानंतर चिंतन, मनन आणि लेखन कार्याला वेळ मिळावा म्हणून आपण स्वेच्छा निवृत्ती घेतली. वरी अर्बन बँकेमध्ये काम करत असताना 5 वर्ष सेवक प्रतिनिधी म्हणून संचालक मंडळावर काम केले. आपण समर्थ वाङ्मय, दासबोध अभ्यास वर्ग आणि त्यावेळेला अर्थ, सरकार, बँकिंग आदी विषयावर विपुल लेखन केले. बँकिंगची मैत्री, सरकारी बँक विषयक कायदे आणि बँकिंग म्हणजे दस्तऐवज या पुस्तकाचे आपण लेखन केले असून सलग 10 वर्षे अनेक लोकप्रिय दैनिकांमध्ये स्तंभ लेखक म्हणून काम केले. अनेक स्मरणिका, विशेषांक, गौरवांक यांचे संपादन करणे ही आपली खासियत राहिली. आपण सुमारे 35 पुस्तकांना अर्थपूर्ण आणि मार्गदर्शक प्रस्तावना दिली आहे. जानेवारी 2009 पासून सज्जनगड मासिक पत्रिका या मान्यवर आणि अमृत महोत्सवी कालखंड लाभलेल्या मासिकाचे आपण कार्यकारी संपादक आहात. एवढ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना दैनिक ऐक्य, दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रात 2020 पर्यंत वार्ताहर म्हणून काम केले आहे. भाषणे, प्रवचने, व्याख्याने तसेच आकाशवाणी, दूरदर्शन यावरून समर्थ मुक्तीचा आपण प्रभावीपणे प्रसार केला. याबरोबर आपल्याला विविध पुरस्कार मिळाले असून त्यामध्ये वायुभूषण, मसापाचा भीमराव कुलकर्णी पुरस्कार, आदर्श दाम्पत्य पुरस्कार, पत्रकारिता पुरस्कार, सार्वजनिक कार्य पुरस्कार याचा समावेश आहे. लेखन आणि वक्तृत्व हे आपल्या जीवनाचे अविभाज्य भाग आहे. आपण विविध प्रांतात मुसाफरी करणारे संवेदनशील कलामानाचे व्यक्ती आहे. आम्ही पुस्तकप्रेमी समूहाच्या सर्व सदस्यांसाठी आपला परिचय आहेच. आपणास मानपत्र अर्पण करणे ही आम्हा साकारकारांसाठी गौरवाची बाब आहे. आपण भाषणे, प्रवचने, दूरदर्शन अशा विविध मार्गाने रामदास स्वामी आणि भगवान सुंदर स्वामी यांच्या कार्याचा, विचारांचा प्रभावीपणे प्रसार केला. साहित्य वक्तृत्व यामधील आपल्या नवीन प्रवासासाठी आपणास हार्दिक शुभेच्छा. हे मानपत्र माननीय डॉक्टर सुनील कुमार लवटे, यश विचारवंत लेखक यांच्या हस्ते आपल्याला देण्यात येत आहे. या मानपत्र देत असताना कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून म्हणजे श्रीकांत कात्रे, निवासी संपादक दैनिक प्रवासाला ते उपस्थित आहे. त्याचबरोबर श्री विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष मसाव पुणे आणि माझे श्रीकांत देवकर, उपाध्यक्ष अखिल भारतीय नाट्य परिषद शाखा सातारा, हेही या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आहेत. या कार्यक्रमासाठी आम्ही पुस्तकप्रेमी आणि दीपक नागरी सहकारी पतसंस्थेचे श्रीराम नानक, संदीप सोबती, शिरीष चिटणीस यांच्या वतीने आपले त्या ठिकाणी आभार मानण्यात येत आहे. धन्यवाद. तुम्ही खाली या, व्यवस्थापनातर्फे मधुर डॉक्टरांना म्हटलं की डॉक्टर सरांना जर पुस्तकं आवडली, कारण त्याला सीमा नाही, सीमाच्या पलीकडं त्यातलं मटेरियल आहे, तर म्हटलं नक्की हिंदीमध्ये पुस्तक जाऊ शकतो असं ते त्यांना म्हटलं. हा एक होता. आणि आज एक पुस्तक जे दिलेलं आहे हे गरगावर भाऊराव पाटलांचे जे PA होते काटकर म्हणून, मावी काटकर, त्यांनी दिलेलं आहे. आणि हे मला पुस्तक फार आवडलेलं आहे. मी त्याच्याकडे मागून घेतलं
आणि मुद्दाम लवकर सराव द्यायचं कारण हे आहे की समजा हे सुद्धा पुस्तक एखादं हिंदीमध्ये जाऊ शकतं. तर टर्मवर जसं नरेंद्र दाभोळकर संपूर्ण देशाला जास्त हिंदीमध्ये भाषांतर झाल्यामुळं पुस्तकं गेल्यामुळं कळलं, ते लवट्यांच्यामुळं कळलं. तसंच हे पुस्तक केल्यानंतर कर्मवर भावना पाटलांची सुद्धा वेगळी ओळख या खूप मिळू शकते. थोडंच मला धन्यवाद. तुम्ही या किंवा आज माझा सरकार लेखकाचा हस्ते त्याबद्दल धन्यवाद. चिटणीस काका माझं नेहमीच कौतुक करतात. मला ट्रेकिंगची आवड लहानपणापासूनच होते. मी वयाच्या 7व्या वर्षापासूनच ट्रेकिंगला जायचे. माझा पहिला ट्रेक कोयना संगमचा होता आणि जेव्हा मी तो पूर्ण केला आणि घरी आले त्यावेळेस मी माझ्या आईच्या पाठीमागेच लागलेली की मला अजून ट्रेकिंग करायचं, मला अजून ट्रेक्सला जायचं. आणि असं करत करत मी मधुमकरंद गड चढले, चौदेव, भैरवगड, साखरवाडीचा सोयका, चरंडेश्वर असे बरेच सह्याद्रीतले छोटे मोठे गड किल्ले मी चढत गेले. आणि मला ऍड्रेस पीस कॅम्पची माहिती माझ्या बाबांकडून मिळाली. जेव्हा त्यांनी मला ती माहिती दिली त्यावेळेस त्यांनी मला विचारलं की तुझी तेवढी तयारी आहे का, तू चढू शकतेस का. आणि मला ट्रेकिंगची आधीपासूनच आवड होती त्यामुळे मी पटकन हो बोलून गेले आणि तशी तयारी सुरू केली. मी रोज सकाळी 5:30 उठायचे, ट्रेकिंगला जायचे आणि मी घरी आल्यावरती संध्याकाळी मी माझ्या बॉडीचा स्ट्रेच पण करायचे. तसा मी डाएट सुद्धा फॉलो केलेला त्यासाठी. खरं तर हे माझ्या बाबांमुळे शक्य झालं, माझ्या आईमुळे सुद्धा शक्य झालं. माझ्या बाबांमुळे मला वाचनाचं सुद्धा वेग लागलेलं. मला वाचन पण खूप करायला आवडतं. लॉकडाऊनमध्ये जेव्हा स्कूलला जायचं नव्हतं, जेव्हा स्कूल बंद झालेली त्यावेळेस मला बाबांनी पुस्तक दिलं की जर तू हे पुस्तक वाचलं तर तुला 10 रुपये देईन आणि जेवढं मोठं पुस्तक असणार तेवढं जास्त पैसे. मग तसे मी लॉकडाऊन मध्ये 5,000 रुपये कमवलेले. माझं आवडतं पुस्तक ऋषी सुनक होतं. कारण ज्या देशाने आपल्या देशावर इंडियावरती 150 वर्ष राज्य केलं होतं त्याच देशाचा प्रेसिडेंट एक इंडियन आहे. तर त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आणि त्या पुस्तकामध्ये ऋषी सुनकने किती सॅक्रिफाइसेस केलेले आहेत, किती हार्डवर्क केलेली आहे त्या पदावरती जायला, हे सगळं त्या पुस्तकात आहे. परत एकदा मी चिटणीस काकांना धन्यवाद करते. धन्यवाद. खरंच धैर्य आहे ना सिद्ध केलंच, फक्त बळी धैर्य लागतं ते सुद्धा सिद्ध करून दाखवलं. कल्याण द्राक्षांना आवाहन करतो थोडक्यात आपलं म्हणून दीप लक्ष्मी नागरिक संस्थेचा आभार मानतो की माझा छोटेखानी सत्कार केला. त्याचबरोबर उपस्थित सर्व मान्यवरांना मी नमस्कार करतो आणि जमलेले सर्व माझे सहकारी ज्येष्ठ नागरिक खरं तर नाट्य केंद्र म्हणजे आमच्या सातारा बरोचसा विषय असा होता की सातारच्या कलाकारांना इथून सांगलीला जाऊन प्रयोग करायला लागायचे राज्यनाट्याचे. आणि सांगलीला जाणं येणं तो प्रवास एक्झर्शन आणि मग नाटकाचं सादरीकरण करून आणि तिथं सातारचे काही नाटकं सांगलीची फिरते अशी एकूण नाटकातनं 2 नाटकं काढली जायची फक्त 2 ते 3, 12ला 1 अशा त्याच्यात 10ला 1 अशा समीकरणात ते नाटक होतं. पण त्यामुळं आपलं सातारचं नाटक तिकडे कधी बसत होतं की जेणेकरून फायनलला जायला अडचणी यायच्या. तर तो एक विषय होता की आम्ही महाराजांनी सगळं चिटणीस वगैरे सगळे रंगकर्मींनी म्हणून महाराज साहेबांकडे हा शब्द टाकला की हे केंद्र आपल्या सातारला झालं तर आपल्या सातारच्या कलाकारांना वाव मिळेल.
जेणेकरून सातारची 2 नाटकं वरती फायनलला जातील आणि सातारच्या कलाकारांचं तिथं कौतुक होईल. आता जर आज नीतीला बघताय तर सातारा शहरात, सातारा जिल्ह्यात जवळजवळ 5 सिरियल चालू आहेत. सगळं माहिती, सातारा शहराच्या आसपास जवळजवळ 5 सिरियल ज्या झी, सोनी, मराठी सगळीकडे एवढं चांगलं आपलं ठिकाण, चांगले कलाकार आपल्या सातारा शहरात आलो, सातारा जिल्ह्यात आलो. त्या कलाकारांना वाव मिळाला आणि ह्या राज्यनाट्य स्पर्धेमुळे सर्व कलाकारांना न्याय मिळतो. आणि वरती गेल्यानंतर थोडस तुम्ही जे कला दाखवता, आपण प्रेझेंटेशन जे करतो त्याला जर शाबासकीची थाप वरिष्ठांनी पुढे मारले त्या कलाकारांना सुद्धा प्रोत्साहन मिळतं आणि पुढे काहीतरी करायची संधी मिळते. म्हणून आम्ही सर्वांनी मिळून महाराज साहेबांना विनंती केली आणि महाराज साहेबांच्याकडे काम गेलं काय लगेच होतं, त्याचं काय विषय नाही, लगेच त्याची मंजुरी पण झाली. आणि यावर्षी आपला पहिलंच वर्ष आहे की आपली 2 नाटकं साताऱ्यातली मुंबईला झाली. त्याबद्दल मी महाराज साहेबांचं आणि आपण सर्वांनी इथं बोलून सांगतो त्याबद्दल आभार मानतो. एवढं बोलून सांगतो. तुम्हाला शुभेच्छा नाट्याचं अजून लोकप्रिय करण्यासाठी. त्यानंतर मी आमचे प्रमुख पाहुणे श्रीकांत देवधर यांना आचरण करतो. त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. आपली वेळेची सूचना मी पाळण्याचा प्रयत्न करेन. आजच्या समारंभाचे उत्सवमूर्ती माननीय मधुसूदन दीनानाथ नेने उर्फ मधु नेने, ज्यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ होणार आहे ते माननीय प्राध्यापक सुनील कुमार लवटेगी, कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे परिचित श्रीकांत ठाकरेजी, त्यानंतर सन्माननीय डॉक्टर संदीप श्रोत्री, श्रीराम कांबळे आणि आपल्या सर्वांना परिचित असणारे या कार्यक्रमाचे समारंभाचे आयोजक गीतलक्ष्मीचे सर्व शिरीष शेट्टी, आपण सर्व जाणकार श्रोतेवर्ग यांना माझा नमस्कार. शिरीष शेट्टीसाठी परवा एकदा योगायोग काय पडले, मला म्हणजे तुम्हाला परवाशी कार्यक्रम 5 मिनिटं बोलायचे. ते मला कशाबद्दल काय मी तुम्हाला अर्ध्या दिली बोलायचे होते बोलायचे. नंतर मी ते कार्यक्रम पत्रिका बघितली आणि पाहिलं मला धडकीत भरली. कारण वाई आणि वाई मधले मधून येणे आता माझी श्रोतेने त्यांच्या आगमनात मी तुमच्यापेक्षा 21 वर्षांनी म्हणाला 19 मला माझंही आजोळ वाई मधून येण्याला माहिती आहे. माहिती मी सांगितलं की कळेल. तुमच्या छगेल मिठेल जरला तंबाखूवाले शांताराम बनारसवाले, शांताराम हा माझा मामा. आणि त्यावेळेला मी लहानपणी सुट्टीच्या वेळेला पहिला काय दिवाळीकडे येतात काय जायचं, कारण का नदी डोंगर मिळतं खाण्यापिण्याचे लाड होतात, काही आतमध्ये लाड करतात. पण तसं सर वय झालं ना तसं आजोबांनी आम्हाला कामाला लावलं. तंबाखूच्या पुढे भर ते चिकटव, त्याच्या पुढे बांध, वखा रोटी द्यायची, वखारी लाकडं पोट आणि मग त्याचे जे आम्हाला भगे द्यायचे 2 आणे 4 आणे. त्यांनी त्यावेळेला स्वावलंबन हे विषय शिकवलं, म्हणजे सांगितलं आपण स्वावलंबन. त्यावेळेला त्यांच्या घरामध्ये ज्या गोष्टींची चर्चा व्हायची त्या चर्चेने माझं लहानपण काहीतरी थोडंसं असं नवीश होत गेलं. तर त्यावेळेला ते स्वातंत्र्य सैनिकांबद्दल बोलायचे, बालगंधर्वांच्या नाटकांबद्दल बोलायचे, संध्याकाळी त्यांचे बुद्धिबळाचे डाव चालायचे. आमचा मामा ते पहाटेच्या वेळेला उठायचा आणि ते रेडिओला काढ नव्हती क्रिकेटची मॅच ऐकायचा, ती मध्येच चालायची मध्येच बंद पडायची. तोही आमच्या फिरक्या घ्यायचा. नदी आऊट जाणार आहे आता कॉन्ट्रॅक्टर ठेवतोय म्हणून, आणि मला माहिती आहे नदी कॉन्ट्रॅक्टर एकच माणूस आहे. तो त्या पुलावर नदी उडी मारत वाहत्या याच्यामध्ये संघाच्या बिलकुल वाजवायचा. अशा छोट्या मोठ्या अनेक गोष्टी त्यावेळेला त्या काळात घडत गेल्या. आणि माझ्या डोक्यात हे लक्षात आलं या वाईमध्ये विद्वान माणसं असतात. पुढं अनेक माणसं माझ्या सहवासात येत गेली, राजकारणी आले, लेखक आले, नाटकवाले आले, ट्रेकिंग करणारे आले. पण माझी मानसिकता त्याच्याकडे बघण्याचा हा वाईचा आहे ना, हा विद्वान. आणि जेव्हा यांनी मला सांगितलं की मधुने त्यांच्याबद्दल बोलायचंय तेव्हा ठीक आहे म्हणलं, विद्वान माणसाबद्दल बोलायचं ना काही बोलता येते, काही कुठूनही शोधून काढून बोलतो आपण. तसं त्यांचा माझा परिचय नाही. एकदा मी त्यांच्याकडे गेलो त्यांना आठवत नाही, स्मरण आहे मला आठवत नाही. पण पहिलीकरांनी मला त्यांच्याकडे सांगितलं होतं माझ्या त्या पुस्तकाच्या प्रूफ रिडिंग बद्दल. तर
प्रूफ रिडिंग या विषयावरती मी अध्ययनच होतं, पहिल्यांदा लिहिण्याचा प्रयत्न केला होता. पण त्यांनी त्या ज्या गोष्टी सांगितल्या त्यांचा जो सगळा कडक कारभार त्या ह्याच्यात म्हणजे हे काय आपल्याला पहिलं म्हणून सुधरू नाही, आपण दुसरा मार्ग करूया. आणि म्हणून ते मी लिहालं. तर सांगायचा मुद्दा काय की त्या काळापासून बाईमधल्या लोकांबद्दल माझ्या मनामध्ये खरं खोटं प्रत्येक व्यक्तीस अपेक्षा आहे, ते वेगळी गोष्ट आहे, विद्वत नाही. पण त्यानुसार बाईकचा माणूस कोणी पहिला ते मला विद्वान. मग माझे ते विलास दिवेकर मित्र आहे, सतीश शेंडे मित्र आहे, डॉक्टर सोन पाटके आहेत, डॉक्टर आहेत, अनेक मंडळी आहेत बाईची. पण त्यांच्याशी बोलताना माझ्या मनाची पहिली धारणा काय असेल, 10 माणूस विद्वान यांच्या माध्यमातून मला बऱ्याचशा गोष्टी कळल्या मिळाल्या आणि त्यांचा मला थोडंसं वेळेचं बंधन आहे. आणि यानंतर खरं म्हणजे ज्यांचं ऐकायला मी विद्वानांचा आलो ते मला ऐकणं जास्त महत्वाचं वाटतं माझ्या बोलण्यापेक्षा, आणि म्हणून मी ते आवडतं घेणार आहे. तर त्यांनी आत्ताच शेवटी साहेबांनी सांगितलं की ते मोठे बहिणीचे बहिणीबरोबर त्यांनी ते वैला आल्यानंतर ते वडील इकडे नोकरी तिथंच ते जनता बँकेमध्ये अर्बन बँकेमध्ये नोकरीला लागले. मग त्या ठिकाणचा त्यांचा सगळ्यात मोठा हातखंडा म्हणजे त्यांची जी वार्षिक अहवाल असतात ते बनवणे, अध्यक्षांची भाषणं बनवणे, पत्रकार परिषदेमधली निवेदनं बनवणे, या बाबतीत त्यांचा एकदम हातखंडा. त्यांच्याबद्दल कोणाला विचारणं म्हणून देणे कुठे आहे तिथे सांगायचे होते लोकमंडळ सभागृह वाचनालय ना तिथं भेटतील किती कायम मधुनेने केवळ बघितलं तर ते वाचनालयात वाचत बसले. त्यांचा वाचनाचा लेखनाचा उपयोग पुढे त्यांच्यानंतर पहिला जी हे होती व्याख्यानमाला होती, त्या व्याख्यानमालेचं नेतृत्व वसंत व्याख्यानमाला त्याचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं. आणि मग त्यांनी त्यासाठी योग्य असे वक्ते, लेखक, नाटककार, व्यावसायिक जे बोलके आहेत तशी माणसं त्याला बरोबर शोधून त्याला निमंत्रण देऊन त्याला आमंत्रण देऊन त्याला बोलवून त्यांचा परिचय करून घेऊन अनेक वर्ष ही व्याख्यानमालेचं नेतृत्व त्यांच्याकडे होतं. ह्या सगळ्यातून स्वतःला वाचनाची प्रचंड आवड, लिखाणाचं प्रेम आणि परत हा सगळा अनुभवाचा एवढा मोठा पसार त्यातून त्यांच्यामध्ये वटपुट पुढे ते अनेक भाषण द्यायला लागले, लेख लिहायला लागले. पण त्यांच्या लेखनामधल्या वाचनामधला जर अनेकांनी सांगितलं असेल तो आणि मी थोडंफार ऐक्यमध्ये जे काही वाचलं होतं ते, आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ते समर्थ बघतायत हा त्यांच्यावर असलेला आशेवर. त्यामध्ये एक गोष्ट त्यांच्यामध्ये दिसली त्यांच्या लिखाणामध्ये सगळ्यामध्ये, एक म्हणजे अभ्यास पूर्ण. वरवर मोगल काहीतरी मोंगल लिहायचं असं नाही, लिखाणासाठी लिहायचं पुस्तक बनायचं मोठं अभ्यास पूर्णता. आणि त्याही दुसरा त्याला हे होता तो म्हणजे स्पष्टता. या सगळ्या गोष्टी त्यांच्या लिखाणामध्ये सातत्याने जाणवतात. त्याचा परिणाम काय होता, स्पष्टतेचा परिणाम म्हणजे भांडण, वादविवाद काय, मग वादविवाद झाले की चिडचिड. पण ते आपलं म्हणणं पटवून द्या समोरच्या माणसाला, पण थोड्या वेळाने जेव्हा तो विषय संपेल त्यानंतर ते तितक्याच सद्भावनेनं त्या माणसाकडं त्याच्याशी आपला व्यवहार चालू करणार. पण समाजामध्ये असं होतच की जे असे आपल्या ह्याचा टास्क करतात स्पष्टतेचा ह्याचा, त्या लोकांच्या बाबतीत असे प्रकार घडतात. हा आपला नेहमीचा अनुभव आहे, तो तुम्ही घेतलेला आहे, थांबला नाही. त्यानंतर मी थांबतोय थोडा, तर त्यांचा हा अभ्यास पूर्ण स्पष्टता, त्यांचा धर्म त्यांनी सोडला नाही. ते समर्थांचे भक्त आहे, त्या समर्थांचं एक वचन सांगतो आणि थांबतो. जळजळीत अवघे हाती घ्यावे, मिळमिळीत अवघे सर्वार्थाने सोडावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळ. हा समर्थांचा मार्ग मधून येण्याची पत्करला. आणि त्यामुळं अशी मंडळी कधी प्रसिद्धी, सत्कार, समारंभ या गोष्टींकडे फारसं लक्ष नसलं तर किंवा कुणी देते नाही ती माणसं दुसऱ्याकडे दुर्लक्षित पण होतात. पण आज या ठिकाणी श्री चिटणीसाठी अगदी योग्य व्यक्ती निवडून त्याचा सत्कार आयोजित केलाय. याबद्दल श्री चिटणीसांचं कौतुक करावं थोडंच आहे. अगदी योग्य माणसाचा हा सत्कार या ठिकाणी. हे मधुरेल्यांचं पुढचं आयुष्य या पद्धतीनं अतिशय त्यांना जो नाद आहे, छंद आहे, त्या छंदामध्येच ते जाणार आहे. त्याबद्दल आपण वेगळं काही सांगण्याची आणि हे करण्याची गरज नाही. पण तरी मी असं म्हणतो की जाता नेहमीच आहे तुमचं तारुण्य अत्यंत जबाबदारीत गेलेलं आहे आणि त्यामुळं तुमचं वार्धक्य हे सुद्धा रुबाबातच जाईल अशी मी समर्थांकडे प्रार्थना करतो आणि थांबतो.
झाला असेल हा कसलेला कलाकार आहे. कारण ते एमएससीबीत होते, माझे वडील पण एमएससीबीत होते आणि त्या दोघांनी पण अनेक नाटक त्या काळात केले. तरुण दुर्ग म्हातारे नाटक नावाचं ते गाजलेलं नाटक होतं, त्याच्यामध्ये प्रोफेसर बागदाटीची भूमिका ते करायचे आणि असे अनेक नाटक केले. एमएससीबीच्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये अनेकदा बक्षिसे मिळाली. त्यासाठी फक्त हे श्रीकांत देवधर कारणीभूत आहे, ते मला स्वतःला माहिती आहे. पण आमचे वडिलांचे पूर्वज सहकारी ते होते. आता यानंतर मी श्रीकांत कात्रेचा पाचारण करतो. कात्रे 11 तास त्याला किती बोलायचं निश्चितच माहिती आहे, आम्ही बोलूया पाचारण. नमस्कार. आणि कार्यक्रमाचं निवेदन जे चालू आणि समोरचे सगळे मान्यवर सातारा जिल्ह्याचे नावच एक वेगळं नाव आहे. त्याचा एक ठिकाणी सत्कार झाला ही आनंदाची गोष्ट आहे. कारण अशा वेगळंच आणि वेगळ्याबद्दल आपल्या आता जसं देवघरात सांगितलं की फक्त त्याच्याकडे दुर्लक्षच करतात आणि अशी समाजाची जी उपेक्षित माणसं असतात त्यांना निवडून त्यांना समाजासमोर आणण्याचं काम चिकित्सक असतात आणि त्याचा जो त्यांचा सत्कार झाला तो वेगळा आहे. आणि त्याच पद्धतीने समाजात वेगवेगळ्या क्षेत्राचे लोक काम करतात. त्यांना या लक्ष्मीच्या व्यासपीठावर आणून नेहमीच समाजासमोर आणण्याचे काम या व्यासपीठावर होत असते. त्यातलाच एक भाग म्हणून या कुलकर्णी आणि कल्याण राशी या दोघांचा त्यांनी आज सत्कार केला. तेव्हा याचं सगळ्यांना माहिती सांगण्याच्या बातम्या त्यामुळे आलेली आहे आणि तिथे यश मिळवलं ते निश्चितच वाखाणण्यासारखं आहे. आणि मुख्य म्हणजे तिचे आई वडील त्यांनी ज्या राहिल्यानं त्या राहिल्याला त्या निकट अशा कामगिरीसाठी पाठवलं त्यामुळे त्यांचं आणि कल्याण नाटकाचं कल्याण करण्यासाठी जी काही भूमिका निभावली ती निश्चितच खूप चांगली आहे. कारण त्या ठिकाणी खूप एकांकिका स्पर्धा व्हायच्या, नाटकं व्हायची आणि मधल्या काळात मी केंद्र सांगितलं गेलं ते त्यामध्ये शिक्षित आहे. या सातारच्या रंगभूमीने सह्याद्री शिंदे, सविता बोबडे यासारखे अभिनेते आणि वेगवेगळे पडद्यावरचे कलाकार सुद्धा या मराठीला दिलेले आहेत. पण तिची बंद झालेली प्रक्रिया ती पुन्हा सुरू करण्याचं काम प्रधानाध्यक्षांनी त्यांच्या सरकारने केलं. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन त्या निमित्ताने करतो. मधुदेवी यांच्याविषयी काय बोलावं, कारण ते सर्वच क्षेत्रात वावरतात या अर्थाने शब्दांनी सगळ्या क्षेत्रांशी ते जोडलेले आहे. विशेषतः पत्रकारिता करत असल्यामुळे आमच्या पत्रकारितेमध्ये एक वेगळं व्यक्तिमत्व असलेली मधुदेवी. लेखनामध्ये त्यांचं काम आहे, अर्थकारणामध्ये त्यांचं काम आहे, भाईसारख्या बँकेच्या विकासामध्ये त्यांचं महत्वाचं योगदान आहे. आणि विशेषतः हे सगळं करत असताना एक रसिक मन लागतं, ते रसिक मन त्यांच्यापेक्षा आहे. त्यामुळं या सगळ्या गोष्टी त्यांच्या घडत असतात. रसिक मन असताना आकडेमोडीत कसं नसतं हे पण वेगळे पण त्यांचं अर्थकारणाच्या क्षेत्रामध्ये काम करणं सोपं नसतं. पण ते सगळे डिजिटल काम सांभाळून सगळं शाब्दिक खेळ करत असतात ते. आणि आता तर ते संत वाङ्मयाच्या अभ्यासाच्या दृष्टीने सुद्धा काम करतात. खूपच वेगळी गोष्ट आहे. पत्रकारिता असू दे, अर्थकारण असू दे किंवा लेखन असू दे, साहित्य क्षेत्र असू दे,
ही क्षेत्र समाजाच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. या क्षेत्रामध्ये चांगलं घडलं तर समाज चांगला घडणार आहे आणि त्यामुळे या क्षेत्रामध्ये चांगली माणसं असणं हे आवश्यक असतं. चांगली माणसं नसतील तर काय होतं, आता आपण महाराजांचं चित्र बघतो, मग आपण टीव्हीला तर काय बातम्या बघतो, काय ऐकून काय वाचतो, अशी सध्याची परिस्थिती. मला समाज चांगल्या दिशेने जायचं असेल तर अशा येण्यासाठी चांगल्या माणसांची, चांगल्या प्रवृत्तींची आणि चांगल्या प्रवृत्त्या घडवणाऱ्या अशा माणसांची समाजाला गरज आहे. आणि भविष्यामध्ये अशीच माणसं हा सगळा बदल घडवून आणू शकतील असा विश्वास या व्यासपीठामध्ये निर्माण. आणि इथे हीच प्रक्रिया सुरू, चांगलं काहीतरी समाजासमोर आणायला पाहिजे या भूमिकेतून हे सगळे कार्यक्रम होत असतात. त्यामुळं लवकर सर मी अध्यक्ष वगैरे असतो तर लवकर सरांच्या हाती मला बोलायचे होते, कारण लवकर सर खूप चांगल्या पद्धतीने या सगळ्या गोष्टींचं विश्लेषण करतील. मी कशी लवकर माहिती तारुण्य खूप चांगली आणि मार्केट तुम्ही मार्केट तुम्हाला येणारच नाही तुमचं आणि त्यामुळं जे योगिनी आणि शब्दाचे उपासना करतात शब्दाची ते कधीच नसतं, ते काय असेल ते त्यामध्येच असतात आणि त्यामध्येच त्यांनी राहतो. धन्यवाद. आता मुख्य सत्कार गोष्टीचं भाषण होणार आहे. म्हणजे देण्यात आम्ही आवाहन करतो तिथं बोलतो मी आपल्या सत्काराला बदल श्रीपलक्ष्मी गांधी सरकारी संस्था यातून प्रमुख संस्थांच्या मार्फत माझा इथं गौरव करण्यात आला, सन्मान करण्यात आला, सत्कार करण्यात आला. त्याबद्दल मी या सर्वांचे मनापासून आभार मानतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांनी डॉक्टर सुनील कुमार गवते, डॉक्टर संदीप श्रुती, श्रीराम नानक, ठाकरे सर, श्री कितनेश, विशुद्ध फडके आणि श्रीकांत देव आणि उपस्थितांनंतर बहुतेक सगळे माणसं मला व्यक्तीच्या ओळखमध्ये मी त्यांना व्यक्तीच्या ओळखतो. आमच्या समर्थ सेवा मंडळातले डॉक्टर अच्युतराव बोलकर यांच्या येऊन गेले आणि परळीचे गजानन मोठे जे मुद्दावरून त्यासाठी आलेले आहेत. तीन लग्ने मंजुरीत आलेले आहेत, लांडगे मंजुरीत आलेले आहेत आणि माझ्यावर तुम्ही आपल्या संस्थांवर प्रयोग करणाऱ्यांचे तो एक वसंत शिंदे आपल्या सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ कवी म्हणून त्यांचं मान आहे. सातारा जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात सगळीकडं कवी म्हणून त्यांचा फार मोठा मान आहे. आणि ते एका व्यवसाय करत असताना त्या कविता त्याने सुटतात हा मला पडलेला प्रश्न आहे. त्या व्यवसायामध्ये घासाघी तिथे काय काय करावं लागतं ते करताना त्यांना इतक्या चांगल्या कविता सुचतात की मानवतेच्या कविता सुचतात आणि अनेक प्रकारच्या कविता करतात. ते कसं काय करू शकतात हे सुद्धा मला उज्ज्वल आहे. अशी सगळीच माणसं इतकी इथं मोठी मोठी आहेत. आता मला माहिती नसलेलं मी श्रीकांत सांगितलं बऱ्याच गोष्टी मला त्यांच्याकडे काय की हे माझं आहेत किंवा नाही असं मला संशय वाटावा, पण त्यांचं निरीक्षण चांगलं आहे. त्यांनी काही गोष्टी सांगितलं परंतु मी स्वतः असा माझा विचार करत नसल्यामुळं ते काही मला वेगळं वाटलं असावं. पण तुम्ही आता जर बोलायचं म्हणजे तुम्ही माझं योग्य मूल्यांकन केलेलं आहे, थोडंसं अति जास्त केलेलं आहे हेही एकदम प्रांजळपणे कबूल करतो. अशी सगळी मला एका गोष्टीचा आनंद आहे की भारतातल्या साहित्य किंवा जगातले जे मोठे पुरस्कार जाहीर केले जातात ते दिल्लीतून जाहीर केले जातात आणि माझ्या या गौरवाचा समारंभ दिल्लीत करवा म्हणजे एवढं मोठं भाग्य असावं लागतं. मला तिप्ती सरांचा फोन आला तेव्हा साहित्य सरांनी चालवतो म्हणतात तिप्ती सर साताऱ्यात कसे फोन आला म्हणजे काहीतरी
काय येणार काय काही कळलं नाही. म्हणून मी त्याला पहिला प्रश्न विचारला, तुम्ही दिल्लीला गेलं नाही का? काय मी दिल्लीतूनच बोलतोय. म्हणजे काय काही नाही, 11 तारखेला तुमचं एक सत्कार करणार म्हणतात नको, तुम्ही जास्त बोलायचं नाही. त्यांची आता माझी उल्लेख केला ते त्यांची जी बोलणारी बाण आहे तो तुम्ही जास्त बोलायचं नाही, मी सांगतो काय ऐकायचं. ठीक आहे म्हणतो, कारण लहानपणी माझं कोणी ऐकावं आणि इतकी आता माझं वय असल्यामुळं त्या स्टेजला आता आहे बालपण आणि माझं थोडं सारखंच असतं. तर म्हणजे मान्य केलं ते अमान्य करण्याचा प्रश्नच नव्हता, कारण ते मला धरून किंवा इथे घेऊन आले असते. तेव्हाशी खूप मंडळी मला साताऱ्यात भेटली, बाईक भेटली आणि या सगळ्याचं श्रेय द्यायचं झालं तर मी माझ्या आईला आणि वडिलांना मी जे वाचन करतो, लेखन करतो, माझी आई त्या काळातली भरमार फायनल गोपा सातारा जिल्ह्यात पहिली आलेली होती आणि तिचे वडील हे शिक्षक होते. पण नंतर पुढं मुलींनी शिकायचं काही जास्त साठी म्हणजे खूप झालं. अशा ते गायकी गाणं आवाज सुद्धा होता, पण त्या काळात ब्राह्मणाच्या मुलीला गायचं नाही, गाण्याचा क्लास आल्याने तिकडे जायचं नाही, यामुळं तिला काही तेही करता आलं नाही. पण अतिशय सुंदर आवाज आणि 19 वर्षाची वाढते तोपर्यंत किती सुंदर गायची, अजिबात आवाजामध्ये कुठेही होत नाही. ती गाणी सगळी जुन्या माणूस वगैरे सिनेमातली सगळी गाणी किती तोडपाट होते, अनेक आवडत तोडपाट होते. अशा प्रकारे वाचन तिला भरपूर होतं. माझं तिला भांडण कशात व्हायचं, वाचण्यावर. मला काही वाटतं रोज काहीतरी नवीन वाचायला पाहिजे. मी म्हणतो शक्यच नाही मला इतकं रोज वाचायला आपल्या घरात इतकं नाही, मला काहीतरी पाहिजे. ही आपली भांडणाची बाकी दुसरं काही भांडणार नसतं असं काही. तेव्हा म्हणतो फार गमत असते, गमतीची असते काही वाचलेला होतं. आणि तिथं ती छान कविता करायची आणि तो सगळा वारसा माझ्याकडं आलेला आहे. माझ्या वडिलांनाही वाचनाची खूप आवड होती आणि तेही त्या काळात 1927 साली ते मॅट्रिक झाले आणि 1 मार्काने त्यांची जगन्नाथ शंकरदेव संस्कृतमध्ये हुकली होती. ते शैल्य त्यांच्या मनामध्ये आयुष्य होतं. परिस्थिती अत्यंत गरिबी होती, सगळं शिक्षण त्यांचं मधुप्रेम वापरून किंवा बाळ लावून झालं आणि त्या साल आवडलं. घरात काही वाचायला फारसं काही यायचं नाही आणि तरी सुद्धा त्यांनी आपला वाचनाचा छंद जोपासला. ते अतिशय मार्मिक बोलायचे, फार कमी बोलायचे, कारण मित्र हा प्रकार काही बात नाही. मला कोणी मित्र नाही, मी कोणाचा मित्र नाही असं ते म्हणायचे. आणि माझं नेमकं त्याच्या उलट झालं की मी अनेकांची मैत्री जोडतो, अनेक जण माझ्याची मैत्री जोडतात आणि हे हा गुण होतं माझ्या आईकडून आलेला. आईला अगदी 2 वर्षाच्या मुलापासून 100 वर्षाच्या म्हाताऱ्या माणसाला तो कुणीही आईला काही बोलायला चालायचं आणि माझी अवस्था त्यापेक्षा काही वेगळी नाही. तर असं लहानपण बऱ्याच त्रासामध्ये गेलं, फार काही शिकता आलं नाही. लगेच वयाच्या 18 वर्षी नोकरी पडावं लागलं आणि नोकरी बरोबर सामाजिक कार्य करताना मी ग्रॅज्युएशन करण्याचं राहून गेलो. आणि मग इतका सारखा मी घराबाहेर असायचो की आमचे वडील एकदा नुकतीने म्हणे करायला आवडायचं नाही फारसं. आईच्या प्रोत्साहनाने मी करत होतो. त्याच्यामुळे तुझं जर वर्णन करायचं झालं असेल तर बाकी पौर्णिमांना मजूर येणे असं तुझं वर्णन करावं लागेल, कारण तू घरात फार कमी असतो आणि बाहेर जास्त असतो. आता माझी पत्नी तसंच म्हणत असेल. आता आपल्या लग्नाला सुद्धा एकदा 50 वर्ष पूर्ण होते. 30 मे 1975 या दिवशी माझं लग्न झालं आणि आमच्यापेक्षा चांगल्या परिस्थितीची जी मुलगी होती आणि तरी सुद्धा तिने मला पसंत केलं, तिच्या वडिलांनी मला पसंत केलं. त्यावेळी मी जेव्हा आमच्या लग्न झालं तेव्हा वडील बँकेत मला 175 रुपये 25 पैसे वाढवलं. तो वाढत वाढत मी जेव्हा विरुद्धावर तेव्हा 20,000 गेलं. पण अशा परिस्थितीमध्ये ती जमीनदाराच्या घराची मुलगी मिरजेचं माहेर येते, तर ती आई आपल्या आमच्या घराला तिने सगळं बदलून टाकलं. आमची आई असल्यामुळे जवळ 36 वर्ष तिने माझ्यावर आई बरोबर सासूबरोबर संसार केला.
त्या दोघींचं एकदाही भांडण झालेलं माझ्या कानावर आलेलं नाही, तो मी ऐकलेलं नाही. सर्वांना जुळवून घेणारं, सगळ्यांना सांभाळणारं आमच्या तसा 5 बहिणी आणि एकटा, त्या 5 बहिणींच्या घरातली सगळी मंडळी असते, त्या काका त्यांची मुलं, 2 आत्या त्यांच्या मुली मुलं, असं खूप मोठा पसारा होता. आणि त्या सगळ्यांना जुळवून घेऊन माझ्या कंपनीला फार मोठं काम केलं. तरी तिथे कौतुक मी आज तिच्या अप्रोचवर करतो आणि तिच्या समोर करतो. ते माझ्या घरी 4,500-5,000 पुस्तकांचा संग्रह आहे आणि ती सगळी मी विकत घेतलेली आहे. आणि आमच्या घरात सोडलं नाही, मंगळसूत्राचं काय आहे तेवढंच सोडून, आणि हे सगळं तिच्यामुळे मी करू शकलो. ते माझी धैर्यपणे जगामध्ये कित्येक लोकांच्या घरी फ्रीज आला, टीव्ही आला, पण आमच्या घरी या गोष्टी काही नव्हत्या. माझ्या मुलाचं लग्न आता करायचं आहे त्यावेळी लोकांना सांगायला बघायला आले तर आपल्या घरात काहीतरी आहे वस्तू, म्हणून त्यावेळी मी 3 साली आम्ही फ्रीज टीव्ही वगैरे वस्तू घेते. असं सगळं थोडं घर आहे, वाचनाशी निगडीत, ज्ञानाशी निगडीत. माझी आईने मला वयाच्या 5व्या वर्षापासून वयाच्या वसंत जाण्यामध्ये बोट धरून मला घेऊन जाईल. सुरुवातीला मला कंटाळा जवळ वाटायचं, पण नंतर त्याची इतकी गोडी लागली की मला कुठलंही फंक्शन ते चुकवावं असं वाटत नाही. आणि वाचनाची सुद्धा आवड आई मला लागली. वयाच्या 6व्या वर्षी मी 84 पानी एक पुस्तक एका दिवसात वाचलं होतं. म्हणजे शाळेत जायची सुद्धा जाणारी माझी पहिलीच सुद्धा मी पहिलीच सुरू होते, पण ते वेळेला जोडाक्षरे वगैरे सगळं इतकं सुंदर मला वाटत. मी आता सांगायचं बरोबर नाही, पण अनेक लोकांनी त्यावेळी काही सह अनेक लोकांनी त्याचा गौरव केला. अशा सगळ्या गोष्टीतून मी घडत गेलो. एक गोष्ट ठरवली की आपण कोणाशी भांडायचं नाही, आणि जरी भांडण झालं आता देवदत्त साहेब सांगितलं की त्याप्रमाणे दुसऱ्या क्षणाला ते विसरून जायचं. कारण आता एकादंत वगैरे काही उल्लेख शक्यता केले, आम्ही हा विशेष उल्लेख म्हणजे कोकणस्थ ब्राह्मणांच्या मध्ये हा एकादंताचा जास्त प्रचार आहे. ते कात्र हे कोकणस्थ नाही, त्यामुळे एकादंत ब्राह्मण हे तापट असतात, एकादंत ब्राह्मण कोकणस्थामध्ये हुशार असतात, अशी पूर्वीच्या काळी प्रचलित होतं. तंत्र त्याच्यात फार मोठा अर्थ आहे असं नाही. मर्यादित लोकांची केलेली स्तुती किंवा अवहेलना असेल, काही असो, पण अनेक गोष्टींमुळे आपण घडत जातो. त्या गोष्टी माहिती असणं तुझं आपल्याला गरजेचं असतं, आणि ते मी वाचनाच्या माध्यमातून गेलो. वयाच्या 11व्या वर्षी एका 24-25 पानी इंग्रजी गोष्टीच्या पुस्तकांचं मराठीमध्ये अनुवाद करून शाळेमध्ये आमच्या सगळ्या आचार्य सर आमच्या शाळेचे मुख्याध्यापक होते, आणि त्यांना तो इतका आवडला की त्यांनी तो द्रव्यच्या वतीनं प्रसिद्ध केले. दुर्दैवाला त्याची परत माझ्याकडे मी चौकशी केली, त्यांच्याकडे त्याची परत शिकत नाही. तर ते माझं पहिलं पुस्तक 11व्या एक अनुवादित पुस्तक होतं. त्याच्यानंतर मी काही लिहायला लागलो, बरेच काही लिहायला लागलो, बरेच ठिकाणी द्यायला लागलो. मग भाषण, प्रवचन, थोडंफार राजकीय ज्ञान, समाजशास्त्रीय अभ्यास, अशा अनेक गोष्टी करता करता माझं जीवन चालवतात. हे सगळं मी बाहेरच्या विद्यापीठात शिकलो. मी पदवीधर होऊ शकलो जरी नसलो तरी सुद्धा मी अनेक महाविद्यालयात बँकिंग विषय शिकवलेला आहे. त्याची पुण्याची महाविद्यालयात सुद्धा मी बँकिंगचे तास घेत होतो. म्हणजे मला असं वाटलं नाही कुठे बँकिंग झाल्यामुळे मी माणसाने तास घेतले असेल. बीकॉमच्या वर्गाच्या मुलांना मी बँकिंग शिकवलेलं आहे. पण 70-80 आम्ही माझी SP कॉलेज झालेली आहे, पुण्याच्या वाघेर कॉलेज झालेली आहे, मारोड कॉलेज झालेली आहे, सागरच्या 2 कॉलेज झालेले आहे. तर असं जे आपल्याला करता आलं नाही तेच करत राहायचं माझी मुख्य इच्छा होती. आपण शिक्षक किंवा पत्रकार व्हायचं, पण घरच्या एकूण परिस्थितीमुळे या दोन्ही गोष्टी मला काही जमल्या नाही. परंतु मी नंतरच्या काळामध्ये भाषणांच्या माध्यमातून शिक्षकी किंवा प्राध्यापकी पेशा थोडाफार केला असं म्हटलं ते हरकत नाही. अनेक ठिकाणी आमच्या सहकार चळवळीमध्ये मी जवळपास 200 ते 250 लेक्चर्स वेगवेगळ्या विषयावर सहकार्याचे दिले. एक काळ असा होता की सातारा जिल्ह्यामध्ये सहकारी चळवळीत बोलणारा मी एकटा होतो, आणि त्यामुळं मला आठवड्यातून 2-4 बाहेर बोलवलं जायचं.
सरकारचं निमंत्रण स्वीकारायचं, कारण सहकार क्षेत्राशी संबंधित आहे, सहकारी संस्था आहे की ज्या सहकारी पतसंस्था आणि सहकारी बँकिंगमध्ये माझं सगळं आरोग्य गेलं की एक संस्था आपल्याला जर बोलत असेल आणि इतिहासासारखे त्याचे आधार असतील तर आपल्याला नाही म्हणण्याचा नैतिक अधिकार नाही, आणि म्हणून मी या ठिकाणी आलो. आणि आता सुनील कुमार लोके आदरणीय, त्यांच्याबद्दल बोलायचं म्हणजे ते फार मोठे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांच्या हस्ते सत्कार स्वीकारावा की न स्वीकारावा असं माझ्या मनामध्ये संभ्रमावस्था होती, कारण फार मोठ्या व्यक्तींच्या हस्ते सत्कार स्वीकारण्याची माझी लायकी आहे का? आपला सत्कार स्वीकारून त्यांचं पद किंवा मान कमी होईल का अशा माझ्या मनामध्ये फार मोठं सुंदर असं व्यक्तिमत्व आहे. आज 80च्या घरात ते आहेत, पण पायाला घडी लावल्यासारखं ते फिरत असतात आणि त्यांचा एकच उद्देश समाजामध्ये मानवामध्ये मैत्री असावी, परिवाराचे महात्मा ज्योतिबा फुलेंच्यापासून सगळ्या लोकांनी जे केलं तेच काल आजच्या वेगळ्या माध्यमातून सुनील कुमार लोके करतात. मी वाईचा असल्यामुळे शास्त्रीच्या संदर्भात मी काम करत होते तेव्हा माझ्या घरी आले. एवढा मोठा विद्वान माणूस, पण माझ्यासारख्या सामान्य माणसाचे 3-4 वेळेस काही संदर्भ पाहिजे, काही गोष्टी माहिती पाहिजे, त्यासाठी ते आले. तर्कतीर्थ आणि माझ्या वयामध्ये 52 वर्षाचं अंतर. त्यांचा 1901 सालाचा जन्म, माझा 1952 सालाचा जन्म. पण तरी सुद्धा तर्कतीर्थाच्या आयुष्याच्या शेवटच्या 20-1 वर्षाचा कालखंड मी त्यांच्या सहवासामध्ये असं म्हणत नाही, पण ते जिथे जातील त्या ठिकाणी असायचो. त्यांच्याबरोबर बऱ्याच वेळेस गप्पागोष्टी करण्याचाही प्रसंग आला. त्यांच्या जवळपास 5-6 मुलाखतीही मी घेतलेल्या आहेत, त्या त्याच्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झालेल्या आहे. आणि तो काळ असा होता, कारण लोकसत्तेतल्या लेखा त्याचा उल्लेख थोडासा एका लोकसरांनी केलेला आहे की राम जन्मभूमी व्हावी म्हणून जे आंदोलन 84 साली झालं त्यावेळी जो प्रकार शास्त्रींनी केला त्याच्या बाबतीत घडवला गेला. मी खाजगी तुमच्या गोष्टी सांगेन, पण अशा सगळ्या गोष्टीतून मी गेलेलो आहे. आणि वाईमध्ये राहण्याचे एक भाग्य की वाईचे अनेक लोक, म्हणजे मी आता 2 वाईचे भाग करतो. तर्कतीर्थ असताना ते वाई आणि तर्कतीर्थ गेल्यानंतरची वाई, याच्यामध्ये जमीन अस्मानाचा फरक पडलेला आहे. कारण तर्कतीर्थ असताना खूप मोठी माणसं वाईमध्ये यायची, केवळ तर्कतीर्थाचं नाव सांगून. म्हणजे आम्ही वाईचे आहोत, स्वतंत्र कायम अध्यक्ष होते, पण ते जरी व्याख्यानाचे अध्यक्ष आहेत त्या व्याख्यानाला तुम्ही आम्हाला बोलवते तर मी येणार अशी म्हणणारी अनेक मोठी वक्ते त्या काळात होऊन गेले. 27 वर्ष वाई वसंत त्याचा 111 वर्ष पूर्ण होतील, त्याची 27 वर्ष जवळपास 91 वसंत व्याख्यानाला चालवले. आणि त्यामुळे माझे महाराष्ट्रातले अनेक ज्येष्ठ नामवंत वक्ते, प्राध्यापक, अभ्यासक, संशोधक, नाटककार, अभिनेते सगळे माझे ओळखीचे झाले. आणि त्यामुळे ते सगळं काम करू शकतो. त्यांच्यामुळे माझी काही गोष्टी अभ्यासाच्या राहून गेल्या होत्या त्या त्यांच्या माध्यमातून झाल्या. असं माझं जे काही बरोबर जे काही झालं असेल त्याचं सगळ्या सबवॉलंटरी प्रवृत्तीमुळे झालेलं आहे. मला शास्त्रीजींच्या सहवासात असलेली मंडळी मला कासोटवाला तात्यावाला म्हणून केळवायचे, म्हणजे संघाचे लोक पूर्वीचे तात्या दोघं सगळे पैकी असेल, मी त्यांच्याकडे असायचो. आणि शास्त्रींच्या बरोबर काही मंडळी आमच्या नामांतर असेल किंवा इतर असेल त्यामुळे त्यांच्याबरोबर असायचो. त्यावर संघवाले नागायला असायचे, त्यामुळे मी न घडता न भागता अशी माझी अवस्था झाली होती. पण मी त्याचं काही वैयक्तिक मानून घेतलं नाही. आपल्याला सगळी माणसं आहे, अगदी रिपब्लिकन पक्षाच्या लोकांच्या सुद्धा मी तिथं त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे, अनेक वेळेस मला बोलवलेलं आहे. आणि मला मी तसा पक्ष निरपेक्ष वाईमध्ये आहे. सगळ्या पक्षांची माझे संबंध, सगळ्या राजकीय लोकांचे संबंध पहिल्यापासून आजपर्यंत अतिशय चांगले आहेत. आणि त्याचं एक कारण आहे की राजकीय लोक पत्रकारांना घेऊन असतात, त्यामुळे कदाचित ते आपल्याशी चांगले वागत असावे. आणि त्यामुळे मी पत्रकारिता सुद्धा थोडीफार अशी केली. सदर परिस्थिती दैनिक सदर कदाचित मी असं म्हणण्याचं धाडते श्री कीर्तिसाना शंकर सारखा हे केल्याचे खूप मोठे महाराजांनी वाचन, पण शंकर सारखांपेक्षा मी हे विधान अगदी जाणीवपूर्वक करतोय की शंकर सारखा असत्या त्यांच्या देखील सुद्धा केलं असतं
की शंकर सारणापेक्षा जास्त पुस्तकांचा परिचय मी महाराष्ट्राला करून दिलेला किंवा जास्त पुस्तकं मी वाचलेली आहे. दैनिक ऐक्याच्या माध्यमातून 750हून अधिक पुस्तकं मी परिचय करून दिला आहे. आणखी 250 अधिक पुस्तकातून इतर वर्तमानपत्र मासिकांच्या माध्यमातून परिचय करून दिला की त्यातलं सर्व स्वरूपाचं दलित साहित्यापासून ललित साहित्यापर्यंत आणि प्राचीन भारतीय साहित्यापासून आत्ताच्या भारतीय साहित्यापर्यंत वेगवेगळ्या भाषांचा वेगवेगळ्या अनुवाद झालेलं असं सगळ्या प्रकारचं साहित्य मी वाचतं, सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचली आणि त्याचं परिचय पुण्याच्या तरुणभारतमध्ये करतो. महाराष्ट्राचा मी एक परिचय माझे आलेले लोकसत्तामध्ये आलेले आहे. त्या अनेक वृत्तपत्रांची माझा या निमित्तानं संबंध आला. तात्रे सर माझ्या समोर भेटेल असं म्हणतो तर त्यांनाही त्याचं वावरं वाटणार नाही. सुरुवातीला जेव्हा सकाळमध्ये गेले त्या वरुणराज भेटी जे सकाळमध्ये होते ते माझे साधू आणि त्यामुळं मला त्याच्यामुळे पत्रकारितेने बऱ्याचशा गोष्टी मला समजल्या. आणि ज्यावेळी वरुणराज भेटेंनी तात्रेंना सांगितलं की मधू आहे तुमच्या बहिणीचे आहे त्याच्यामध्ये हो आहे पण ते माझे साधू आहे, तेव्हा मला तात्रेंनी सांगितलं भेटले का तुमचे साधू वरुणराज भेटे भेटले होते. ते असं तेव्हापासून इतक्या 30-35 अधिक वर्ष त्यांचा सहवास आहे. 33 सालांचे खूप वर्ष सहवास आहे वेगवेगळ्या माध्यमातून. त्यांना आठवत का नाही मला आठवत आहे की ते सातारा जिल्हा मध्यवर्ती सरकारी बँकेच्या निवडणुकीसाठी उभं होतं आणि त्यावेळी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी 5 ते रात्री 1 वाजेपर्यंत आम्ही वाई परिसरामधल्या ज्या संस्था आहेत त्या संस्थांच्या संचालकांना आणि चेअरमॅनना भेटत होतो. तेव्हापासून ते मित्र आहे, त्याच्या आधीपासून ते आहे. त्यांचा एक स्वभाव मला फार आवडतो की ते कुणालाही पुढे आणण्याचा प्रयत्न करत असतात. तसं मी स्वतः मागे राहते पण दुसऱ्याला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आणि त्यांचं एक वाक्य मला फार आवडतं आणि ते मला करता आलं नाही. त्याचं थोडंसं दुःख आहे की ते म्हणतात पुण्यात गेल्याशिवाय माणूस मोठा होत नाही. म्हणून स्वतः त्यांनी पुण्यात पहिल्यांदा प्रयोग घेतला आणि मग पुण्यात त्यांचं सगळं जे साहित्य आहे ते पुण्यात गेल्यावर निर्माण गेल्या 5-7 वर्षाचं त्यांचं सगळं साहित्य. आणि मला एक मी वाईच्या प्रेमामध्ये आम्ही दुसरीकडे गेलो नाही. ती माझ्या आयुष्यातली थोडीशी खंत आहे कारण ती वाई सुद्धा पुण्याच्या खालोखाल विद्वानांचं गाव असलेलं वाई आहे. तेव्हा वाई सुद्धा मार्ग तसं कमी मिळालं नाही पण कदाचित जास्त प्रसिद्धी पुण्यात गेलो असतो तर मिळाली असती. आता या दरकडच्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये काही फारसं शिरून उपयोग नाही. मी जेव्हा गेली 16-17 वर्ष समर्थ सेवा मंडळाच्या मार्फत चालवणाऱ्या सज्जनगड मासिक पत्रिकेचं संपादन करतोय तेव्हापासून तर मी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात मी घराघरात पोहोचलोय असं म्हणलं तरी वापरणार नाही. कारण आजच्या काळात सुद्धा 5.5 ते 6,000 कर्मचारी असलेलं कदाचित एकमेव मासिक आहे. आध्यात्मिक क्षेत्राचं धार्मिक क्षेत्राचं एकमेव मासिक आहे. त्या 5,500 घरामध्ये जातं. महाराष्ट्राचा एकही तालुका असा नाही की त्या तालुक्यात एक मासिकाच्या वर्गणीला काही. महाराष्ट्राच्या बाहेरचे 6 प्रांतामध्ये जातं. परदेशामध्ये अबुधाबीपासून अनेक देशामध्ये जातं. इंग्लंडमध्ये जातात त्याचे मराठी लोक आहेत. इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, युरोपमध्ये जपान वगैरे अशा अनेक देशामध्ये जातं. आणि त्यामुळं मधुमेह हे नाव प्रत्यक्षरित्या बघितलं नसतं या मासिकाच्या मार्फत अनेकांना मधुमेह नाव परिचित आहे. कालच आमच्याकडे एक कार्यक्रम झाला त्या बाईकांना पुस्तक निमंत्रण आल्यापासून ती वाटतंय की तुम्हाला कुठेतरी वाचलेलं आहे, तुमचं कुठेतरी ऐकलेलं आहे आणि मला ते लक्षात येते. आम्ही भेटलो पहिल्यांदाच त्या स्नेहा चिंके आकाशवाणीवर त्यांचे पुस्तक सुनील चिंकाळे सोलापूर आकाशवाणीवर होते. आणि त्या स्नेहा चिंकाळे उत्तम प्रवर्तनकार आहे, उत्तम लेखिका आहे, चांगल्या वक्त्या पण आहे. तर त्या म्हणलं की कुठेतरी आज लक्षात आलं की साप्ताहिक विवेकमध्ये तुम्ही काही लिहित होता तेव्हा तुमचं नाव असलेलं मला निश्चितपणे आठवत आहे. तर अशामुळे अनेक लोकांची ओळख झाली आणि त्या सगळ्या लोकांनी मला आपलं मानलं. माझ्यामध्ये तसं बघितलं तर मी तनाने बारीक, धनाने बारीक, शिक्षणाने बारीक, कोणत्या जातीची सगळी मंडळी माझे स्नेही व्हावे किंवा मी त्यांचा स्नेही असावा असं माझ्यामध्ये काहीही नसताना केवळ परमेश्वरी कृपा प्रसादानं त्या सगळ्या लोकांचा धोरणमान्यांचा सहवास मला आयुष्यामध्ये लाभला. आणि मगाशी जी मी खंत व्यक्त केली ती खंत आता पुन्हा मागाही घेतो. तशी खंत व्यक्त करण्याचं काही कारण नाही. खूप मोठ्या मंडळींच्या सहवासाने मला गती
राम शेवाळकर मधुकुमार म्हणून मला त्याचा काय उल्लेख असायचा. विद्याधर गोखले म्हणजे नाटककार, ते तर मला मधुकरराव असं काय म्हणायचे. असे अनेक आत्ताचे साहित्यिक आणि होऊन गेलेले साहित्यिक अशा अनेक साहित्यिकांची माझा जवळून संबंध आला आणि त्यांच्या लेखक पाठक असतील, आता गेलेले डॉक्टर राजेंद्र देखणे असतील, कुसुमाग्रज स्वतः त्यांच्याशी सुद्धा माहिती 2 वेळा त्यांच्या नाशिकला जाऊन बोलण्याचा प्रसंग आला होता. त्यावेळी त्यांचे चांगलं बोलले. त्या कुसुमाग्रजांची पुण्यतिथी आहे आणि त्यामुळे एकदम ही आठवण झाली. कुसुमाग्रजांना विनम्र अभिवादन आपल्या सर्वांच्या वतीने मी करतो. अशा अनेक गोष्टी सांगण्यासारख्या आहेत, पण मलाही उत्सुकता आहे की आपल्या सुनील कुमार लवटे सरांची सगळ्यांच्या व्याख्यानाची. आणि सुनील कुमार लवटे असे विलक्षण व्यक्तिमत्व आहे. त्यांचं आत्मचरित्र जर आपण वाचलं असेल तर ते जरूर वाचतो. अशीही माणसं घडतात आणि दुसरी घडत नाही तर स्वतःला स्वतः घडवतात आणि दुसऱ्या माणसांना घडवतात. त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुनील कुमार लवटे यांच्याकडे माझ्या अर्थानं शिल्पकार तो दगडातून मूर्ती करतो आणि माणसाचं मूर्ती माणुसकी आणि मानवता कार्य करण्याचं काम हे सुनील कुमार लवटे यांनी केलंय. स्वतःवर आलेल्या कोणत्याही प्रसंगाचं भांडवल न करता त्यांनी इतरांना आपल्या ज्ञानाचा कसा उपयोग होईल हेच अनेक वेळा राहिले. शास्त्रीच्या 18 खंड प्रसिद्ध करणं आणि त्यासाठी संपूर्ण महाराष्ट्र पाहता एक ओळ जरी तुम्ही शास्त्रीच्याबद्दल असेल तरी ती मिळाली अशी त्यांची भावना होती आणि या भूमिकेतून ते त्या ठिकाणी घेतलेले आहे. आणि कसं असतं याची मला पूर्णपणे कल्पना आहे. म्हणून मी त्यांना मी थोडस काही लोकांना अतिशय दिलं वाटेल, पण त्यांचा एकूण चेहरा हे बघून मी मला सानेगुरुजी त्यांच्यात दिसतो. सानेगुरुजी जसं अतिशय शांत एवढं मला विचार फिरतेवर असतो नाही तो सगळ्यांची फार प्रेमळ वागत असत, तसे त्यांचं सुनील कुमार लवटे हे सगळ्यांची वागत. त्यांच्याकडे बघितल्यावर तिथं मन प्रसन्न होतं की आपल्याला थोडं काही बोलावं किंवा करावं असं वाटतं. एवढं त्या माणसाने करून ठेवलेलं आहे आणि आज त्यांचं नाव आहे ते इथं येणार आहे. काल वाईट होते पण आमच्या कृष्णाबाईचा उत्सव चालू असल्यामुळे त्याच्या वाईच्या कार्यक्रमात पूर्णपणे सहभाग होऊ शकतो आणि अजिबात जाऊ शकलो नाही. पण त्यांची अनेक भाषणे आता गेल्या 5-6 वर्षामध्ये ऐकलेली आहे. अतिशय सोप्या भाषेमध्ये लोकांना उत्तम प्रकारे प्रबोधन करणं आणि जागृत करणं असं ते काम करतात आणि सातारा लोकांना त्यांनी जास्त प्रेम केलेलं आहे असं मला गेल्या काही दिवसामध्ये अनुभवात आलं आहे. आणि ते करायचे आपल्या तब्येतीसाठी म्हणून निश्चितपणे ते असेल. कोल्हापूरही त्यांचं खूप मोठं काम आहे आणि अशा पद्धतीने कामं करणारी माणसं आपल्या इथं आहे. म्हणून महाराष्ट्रात घडतोय. महात्मा फुलेंच्यापासून ते त्यांच्या आधीपासून अनेक क्षेत्राच्या लोकांनी कामं केली आणि तीच परंपरा वेगवेगळ्या क्षेत्रात चालवली आहे. समर्थ रामदासांनी जे काम केलं, रामदासांचे टीकाकार बरेच आहे, परंतु समर्थ रामदासांनी मनाच्या स्रोतातून माणूस कसा बनला जातो फार सुंदर हे समर्थांचे टीकाकार आहे. त्यांनी दाखवलेलं अवश्य वाचावं, मनाचे लोक अवश्य वाचावे आणि आत्माला हा वृत्तचंद अवश्य वाचावा की ज्याच्यामध्ये अध्यात्म, प्रपंच, परमार्थ, प्रयत्न, प्रतीती, प्रतिती, प्रवेश अशा अनेक गोष्टी आपल्याला कळतील. त्याच्या विरुद्ध काही असतील त्याचे आक्षेप, ते आक्षेप बाजूला ठेवून जर आपण समर्थ अभ्यासलो तर समर्थांच्या इतकं साहित्य, समर्थांच्या इतकं चांगला विचार आपल्याला फार कमी लोकांनी दिलेला आढळतो. त्या काळाच्या मानानं समर्थांना भरपूर आयुष्य लाभलं, 74-75 आयुष्य लाभलं आणि त्यांचं एकही क्षेत्र असलं की त्या काळातल्या वाङ्मयाचे जे जे काही प्रकार होते ते सगळे प्रकार समर्थांनी आपल्या वाङ्मयामधून हाताळलेले आहेत. त्याच्यामध्ये काही व्याकरणदृष्ट्या किंवा काही थोडंफार फरक असेल, कमतरता निश्चित असेल आहे, पण तरी सुद्धा समाजाला लागू करण्यासाठी जे काही काम करावं लागतं ते समर्थांनी पायरून केलं. 2 दिवसापूर्वी महिला दिन झाला, पण समर्थ हे पहिलेच महिलांच्या बाबतीत जागृत असणारे संत आहेत की त्यांनी आपल्या वेणाबाई नावाच्या शिष्येला त्या काळामध्ये स्त्री कीर्तन करायला बसून कीर्तन करायची परवानगी होती. उभं राहून कीर्तन फक्त पुरुषाने करायचं अशी ती मक्तेदारी त्या काळात होती. समर्थांनी पहिल्यांदा त्या वेणाबाईंना उभं राहून कीर्तन करण्याची प्रेरणा दिली, त्यांनी केलं आणि शेवटी त्या शेवटचं कीर्तन सुद्धा समर्थांच्या
पायावर डोकं ठेवून शेवटचा अभंग म्हणून समर्थांच्या पायावर डोकं ठेवून पेराने आपला प्राण सोडला. तर असं समर्थांचं वाङ्मय किंवा समर्थांचं चरित्र किंवा त्यांचं व्यक्तिमत्व हे सुद्धा आपल्या जीवनाला खूप काही आकार देणार आहे. आपण म्हणून प्रपंच परमार्थ वेगवेगळे करू तसं नाहीये. प्रपंच आणि परमार्थ एकाच सांगायचे दोन बाजूने ठामपणे समर्थाने आपल्याला सांगितले त्याच्या वाङ्मयातून. तर अशा अनेक गोष्टी सांगता येतील. मी आता काही घरी जवळ अर्धा तास होत आलेला आहे, कारण मी जास्त बोलत नाही. अनेक लोकांच्या पूर्णामध्ये मी इथं राहतो. मला या ठिकाणी बोलवलं आणि माझा चांगला गौरव केला, याबद्दल मी यांना सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. बोलता बोलता जर काही वेळ वापरलं किंवा आपल्याला न रुजणारं, न आवडणारं, न पटणारं, न पटणारं असं जर काही तोडून गेलं असेल तर ते माझ्या गेलेचा दोष आहे असं आपण समजावं आणि मला माफ करावं. धन्यवाद. संपूर्ण जीवन प्रवास घडवून दाखवला आणि पुण्यात न जाता सुद्धा माणसं मोठी होतात हे सिद्ध केलं. आणि पुण्यात राहून जी मोठी झालेली आहे दिवाळीमध्ये तुम्हाला दर्शन देतात ते पण सिद्ध झालेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. आता आपण सुनील कुमार लवटे सरांचं वागणं ऐकायला उत्सुक आहोत. साधारण काही महिन्यापूर्वी आम्ही पुस्तक प्रेमी समूहातर्फे एक 3 व्याख्यानांची मालिका त्यांची आयोजित केली होती. डॉक्टर साने गुरुजी, तर्कतीर्थ आणि विसर खांडेकर या तिघांमध्ये अतिशय सुंदर पुष्प गुंतली होती. ती एक आमच्यासाठी मेजवानी होती. आता परत आम्ही गेलेलो आहे, त्यामध्ये परत आम्हाला आमची भूल पूर्ण करतील अशी आशा आहे. मी डॉक्टर सरांचा पाचारण करतो की त्यांनी धार्मिक सहकारी पतसंस्था, अग्नि प्रेमी सभा या दोन्ही संस्थांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार मधुनेने आणि श्रेष्ठ गिर्यारोहक धैर्य या दोघांचा आपण सत्कार करण्यासाठी जमलेलो आपण. आणि नाट्य क्षेत्रामध्ये ज्यांनी इथे केंद्र सुरू केलं ते नाट्यप्रेमी असा एक त्रिवेणी संगम आजच्या या समारंभाचा आहे. मी सुरुवातीलाच धैर्याला धैर्य देतो की मगाशी श्रोत्री असं म्हणत होते की तिने जगातलं सगळ्यात मोठं शिखर पार केलेलं आहे. पण मी धैर्याला असं सांगेन की तुझ्यापेक्षा मोठं शिखर मी पार केलेलं आहे. म्हणजे ते जे सांगतात त्यापेक्षा जगातलं एक उंच शिखर आहे ते आहे जुमफ्रँक नावाचं. तो बाबांना आणि आईला हट्ट कर आणि केव्हा तरी एकदा स्वित्झर्लंड. म्हणजे छोट्या शिखरांच्या बद्दल मोठं सांगतात, पण मी मोठ्या शिखरांच्या बद्दल तुला छोटं सांगणार. इंटरलायकन नावाचं एक छोटस शहर आहे स्वित्झर्लंड मध्ये आणि तिथून एक रेल्वे जाते जुमफ्रँक. त्या रेल्वेचं वैशिष्ट्य असं आहे की ती रेल्वे वर जाताना ब्रेक उलटा मारत जाते आणि खाली येताना परत सुलटा मारत ती खाली येते अशी ती रेल्वे आहे. त्या जुमफ्रँक या शिखराचं वैशिष्ट्य असं आहे की ते जगातलं सगळ्यात उंच शिखर आहे. जगातलं सगळ्यात उंच शिखर. मी काय असं ट्रेकिंग करत गेलेलो नाही, मी रेल्वेतून त्या शिखरावर पोहोचलेलो आहे. तुझा गैरसमज. त्या जुमफ्रँक शिखराचं आणखी एक गंमत आहे की तुम्ही त्याच्या पायथ्याला जाता आणि ते जे सुळका आहे त्याचा जुमफ्रँकचा त्याच्या आड लिफ्ट आहे. लिफ्टने आपण जुमफ्रँकच्या टोकावर जातो. त्या टोकावर काहीच नाही, फक्त बर्फ असा मध्ये तिथे तुला
असं नुसता बर्फ आणि बर्फ दिसतो. लोक तिथे जाऊन भरपूर बर्फात खेळतात. तिथे एक छोटी गंमत आहे ना. ती गंमत काय आहे तर त्या जुमफ्रांजू शिखरावर काही नाही, काही म्हणजे काहीही नाही, फक्त एक छोटस पोस्ट ऑफिस, फक्त एक छोटस पोस्ट ऑफिस. आणि त्या पोस्ट ऑफिसात दुसरं काही विकलं जात, फक्त एक कार्ड विकत दिलं जात, एक सिंगल कार्ड, सॉव्हिनियन कार्ड असं जुमफ्रांजूचं दिलं जातं. त्या कार्डचं वैशिष्ट्य असं असतं की ते तुम्ही तुमच्या सगळ्यात प्रिय व्यक्तीला टाकायचं. ते कार्ड म्हणजे तिथे परंपरा आहे की ते कार्ड घ्यायचं आणि तुमच्या सर्वात अधिक प्रिय व्यक्तीला ते टाकायचं. माणसाचा क्षणभर विचार करायला लागतो की नक्की आपलं प्रिय व्यक्ती कोण. माझ्याबरोबर जे लोक होते त्या सगळ्यांनी कार्ड टाकलं ओळखायला. मी काय टाकलं कारण मी निर्णय नाही करू शकतो की प्रिय कोण याचा निर्णय मी करू शकलो नाही, कारण मला सगळेच प्रिय वाटले. आणि मी ते कार्ड तसंच खिशात घेऊन आलो. मी एकदाच आमच्या त्या ट्रेन मधल्या कार परत घेऊन येणार आहे, तर तू आठवणीने त्या ठिकाणी जा, मात्र कार्ड टाकून असं मी तुला ती बाबांनाच टाकेल याची मला खात्री आहे. एकच मिनिट, एकच मिनिट. तर अशी छोटी गंमत असल्यामुळे तुझा पराक्रम असल्यानंतर मला आठवलेली छोटी गोष्ट सांग. नाटकांची जी गंमत आहे, मी हिंदीमध्ये म्हणजे मराठीच्या अगोदर हिंदीमध्ये मी लेखक झालो. आणि त्या लेखक होण्याची गंमत अशी आहे की मी शिवाजी विद्यापीठामध्ये कॉलेजमध्ये शिकवायचो आणि विद्यापीठात पण हिंदी शिकवायचो. आणि PhD झाल्या झाल्या मी हिंदी प्राध्यापक संघटनेचा प्रमुख समन्वय. आणि त्यामुळे हिंदी प्राध्यापकांनी मला बोर्ड ऑफ स्टडीज मध्ये शिवाजी विद्यापीठाच्या एक मताने निवडून दिले आणि ते माझ्या गुरुजींच्या विरुद्ध निवडून दिले. माझे काही पण उभे होते आणि मी पण उभा होतो. आणि PhD झाल्या झाल्या ती इलेक्शन लागलेली होती आणि मला म्हटलं संकोच वाटत होता, कारण माझी उमेदवारी शिक्षकांनी जाहीर केली होती आणि माझ्या गुरुजींनी उमेदवारी स्वतः जाहीर केली. असं म्हणून नाही, पण सगळे मतं मलाच मिळाले. त्यांचं मत तरी लागलं तरी मला, पण सगळी मतं मला मिळाली ती एवढं मला माहिती. आणि मग असा अहंकार कदाचित निर्माण झाला म्हणजे असेल की मी त्या अध्ययन मंडळातर्फे एका नाटककाराचं पुस्तक सिलेबसला लावलं. स्पेशल ऑनर्सला एक पुस्तक लावलं. तो नाटककार हिंदीतला प्रयोगशील आणि अत्यंत उत्कृष्ट नाटक लिहिणारा आधुनिक नाटक. पण त्याची गंमत अशी होती की त्याची इतकी नाटकं गाजलेली असताना त्याच्यात मी एक शब्द लिहिलेला नव्हता, म्हणजे समीक्षा त्याची झालेली नव्हती. ते नाटक लावल्यानंतर आमच्या सगळ्या प्राध्यापकांनी बोलतात की याच्यावर एक शब्द लिहिला गेला नाही आणि हे नाटक लावलंच होतं. म्हणजे नाटक लावण्याच्यावर प्राध्यापकांचं ऑब्जेक्शन नव्हतं. ऑब्जेक्शन अशासाठी होतं की काही वाचून शिकवता येत नाही, स्वतः शिकवायला लागतं. हे नाटक स्वतःच्या अकलेरी शिकवायला लागतं आणि अशी अकल कमी असल्यामुळे त्यांनी विद्यापीठाला खलिता पाठवला. सगळ्या हिंदू प्रार्थना ज्यांनी मला निवडून दिलं त्यांनीच खलिता पाठवलं की यांना मी निवडून देऊन चूक केली होती अशा असल्याचं ते असा. पण मी वस्ताद असल्यामुळे मी त्यांना म्हटलं की तुमची तक्रार काय आहे की त्याच्यावर पुस्तक नाही, मी तुम्हाला पुस्तक लिहून देतो. आणि
आणि मी 3 महिन्यात नाटककार शंकर शेष नावाचे हिंदी मधलं पुस्तक तयार केलं आणि ते प्राध्यापकांना जे आवश्यक नवनीत होतं ते पुरवलं. नवनीत मध्ये तुम्हाला कळतं. तर त्यामुळे नाटकाची गोडी मला लागली आणि मला उगीच लोक नाटक समीक्षक म्हणायला लागले कारणच झालं. आणि मग पुढे कोल्हापूरच्या नाट्य चळवळी अभिरुची आहे, प्रत्यय आहे, मग मी त्याचा गुरुच झालो असं काही काळ नाटकांचा. अगदी परवापर्यंत संजय हदेकर आहे, शरद मित्रांनी आहे, प्रभाकर वर्धक आहे, ही सगळी मंडळी मी असं म्हणणार नाही की माझ्या ताकदीत तयार झाली, पण आम्ही मिळून अनेक नाटकं केलेली, अनेक हिंदी नाटकांची भाषा मराठीमध्ये वगैरे. नाटकांची आणखीन एक गंमत असते की राज्य नाट्य स्पर्धेमध्ये एखादी कंपनी, एखादं मंडळ नाटक बसवतं तर ते फार मेहनत घेते. त्यातला पहिला मेहनतीचा जो भाग असतो तो त्या संहितेचं सगळे मिळून वाचन करतात. पहिलं वाचन माझ्या घरी व्हायचं त्या काळामध्ये, कारण त्याची सोय असायची की रात्रीची सगळी बर्दास्त अत्यंत उत्कृष्ट त्यांची ना, मी काही त्यातला आस्वाद वगैरे घ्यायचो, पण मला त्यांची सोय करायला आवडायचं. असे मला मी सारखा आठवा लागतो तुम्हाला. तर मी तसा लोक तमाशेबाज असतात तसं मी नाटक बाज पडले. अगदी परवाच कोल्हापूरमध्ये लोकांकिका स्पर्धा त्याचा मी पाहणार. त्यातून मला नाटकातलं काहीतरी कळत असेल सो नावाचं एक नाटक मी बघितलं असेल, अत्यंत उत्कृष्ट की नव्या काळामध्ये जातात. नाटकाची संहिता किती आधुनिक बनवता येते त्याचे सुंदर उदाहरण म्हणजे सो वॉट नावाचं नाटक आहे. जर तुम्हाला ते करता आलं या सगळ्या लोकांसाठी तर ते करा. कॉलेजच्या मुलांचं नाटक आहे आणि इतकी उत्कृष्ट संहिता आहे आणि अत्यंत आधुनिक. मी सगळं नाटक सांगत नाही, पण बघाबघी होते, बरोबरीचं लग्न ठरतं आणि त्यातली जी वधू आहे ती वधू असं म्हणते की आपण लग्न वगैरे करूया, पण लग्नापूर्वी आपण एकमेकाच्या मेडिकल टेस्ट आधी टेस्ट घेऊ, म्हणजे जेणेकरून आपलं उत्तर आयुष्य पश्चातापाचं होणार. संदर्भ असा आहे की अपत्य होत नाही. तर असं आपल्या संसाराचं होऊ नये म्हणून आपण पहिल्यांदा टेस्ट घेऊ. लग्नाच्या आधी एक बायको नवऱ्याला टेस्ट करण्याची अट घालते आणि मग त्या घरच्या पुरुषांचं पुरुषत्व जाणतो, अशी ती थीम आहे. पण फार सुंदर म्हणजे संघर्ष तर आहेच त्या नाटकामध्ये, पण त्याचा समारोप छान आहे. बराचच्या घरामध्ये परिवर्तन होतं, परवानगी होते वगैरे असं सुखांत नाटक. तर तुमच्या निमित्ताने मला काहीतरी नाटकाबद्दल प्रामुख्याने मधुमेहासाठी मुलांनी केलेला विविध एकत्र होतोच. म्हणजे जे कारस्थान रचलं गेलं त्या कारस्थानाचा मी एक बहुधा तुम्ही कार्यकर्ता असावा अशी माझी श्रद्धा आहे. तर त्यामुळे तुम्ही काय जे कारस्थान करणाऱ्यांना शाळा वगैरे द्या, तर मला पण शिकू द्यावा असं मी जाहीरपणे सांगतो. मग नेहमी यांचा तुम्ही सत्कार केला, किती 50 पण लोक नाही आणि आपण त्यांचा सत्कार. समाजाकडे 2 प्रकारची माणसं असतात. एक प्रसिद्धीचं वलय घेऊन ती जगतात
आणि काही माणसं आयुष्यभर भूमिगत अहिल्याच्या शिळेसारखं रामाची वाट न बघता स्वयं उद्धाराचं काम करत जगत असतात. मधून येणे म्हणजे त्यांना पद, प्रतिष्ठा, पैसा, प्रसिद्धी याचं कसलंही आमिष प्रलोभन त्यांच्या जीवनात. ते कशासाठी जगले असे प्रश्न तुमच्या मनामध्ये. काही माणसं आयुष्यभर स्वार्थ सुख आहे जगत असतात आणि ही आयुष्याची फार मोठी पदवी निर्माण की तुम्ही हिंदीमध्ये त्याला शब्द आहे अलमस्त जगणं. स्वतःच्याच धुंदीत, स्वतःच्याच नशा न करता जगायचं. ज्यांना स्वतःचा शोध लागतो माणसाला तोच मनुष्य असं जीवन जगू शकतो. नाहीतर सर्वसामान्य माणसाचं जगणं कसं असतं ते माझं पण आहे. त्यांना काय वाटेल, याला काय वाटेल, त्याला काय वाटेल. आपल्या जगण्याच्या कसोट्या आपण दुसऱ्यांना कसोटी घेऊन जगत असतो. मधून येणे हे स्वतःच्या कसोटीवर अलमस्त जीवन जगलेले पत्रकार. पत्रकार हा प्राणी म्हणजे व्यवसाय. हा व्यवसाय किंवा हा व्यवसाय करणारा मनुष्य त्याच्यामध्ये एक सध्या मी ते काम करत असल्यामुळे मी अनेक सदर घेतली. नाही आता सध्या पण मी लोकसत्तेचं सदर घेतलं आहे. त्यामुळे डेडलाईन मला वेळेच्या वेळ पाळणं वगैरे या ज्या गोष्टी असतात. त्यामुळे माझे मित्र होते अनंत दीक्षित, तर ते नेहमी मला पत्रकारांच्या बद्दल सांगतात. एका आम्ही चांगले मित्र होतो आणि मग ते असे जाताना निघाले म्हणजे सकाळच्या ऑफिसकडे निघाले की कधी कधी वाटेत भेटायचे आणि मी त्यांना विचारायचो की कुठे निघाला, तर ते म्हणायचे वधस्तंभाकडे निघाला. ते म्हणायचे वधस्तंभाकडे निघाला म्हणजे आज माझा बळी जाणार आहे आणि बळी द्यायला मी निघालेलो आहे. पत्रकाराला रोज स्वतःला प्रूव्ह करायला, स्वतःला सिद्ध करायला. जसा वधस्तंभावर चढणारा माणूस स्वतःचं समर्पण करून आपल्याला सिद्ध करतो, आपल्या समर्पित त्यागाने सर्वस्व जीवन संपूर्ण सिद्ध करतो. तसं पत्रकारांना खरं म्हणजे रोज वृत्तपत्रामध्ये आपली जागा शोधत मी पत्रकार कसा मोठा तर तो त्या वृत्तपत्रात मी किती जागा व्यापतो रोज याच्यावर त्याचं मोठेपण अवलंबून असतं. आणि हे मला कसं कळालं तर तर्कतीर्थांच्या पूर्वी मी विसर खांडेकरांचं असं समजलं असंकलित अप्रकाशित काम केलं. विसर खांडेकर शिरोड्याला जेव्हा शिक्षक होते तर ते साधारणपणे 1925 ते 1938 पर्यंत वैनदेव या नावाच्या एका साप्ताहिकाचे संपादक होते. मी मूळ संपादक शिरोडकर नाही, श्याम शिरोडकर होते. पण खरं वर्तमानपत्र म्हणजे इंग्रजीमध्ये एक शब्द आहे घोस्ट रायटर, म्हणजे फेक नावाने, टोपण नावाने, पेन नेमने लिहायचं वर्तमानपत्र. विसर खांडेकरांनी त्या वैनदेवमध्ये कुमार, कधी आत्मसात, कधी परिचित वगैरे अशी वेगवेगळी नावं घेऊन ते लिहायचे. आणि मी संशोधनामध्ये असं बघितलंय की कितीतरी वैनदेवचे अंक एक टाकी त्यांनी लिहिलेला आहे. पूर्ण साप्ताहिकाचा अंक एक टाकी त्यांनी लिहिलेला
खांडेकरांचं भरपूर केल्यामुळे अशी काही जंत्री नव्हती. वर्तमानपत्रामध्ये लेखनाची आणखी एक गंमत असते की अग्रलेख कुणी लिहिला याचं नाव नसते. अग्रलेख रोज लिहिले जातात. पूर्वी पदसिद्ध संपादक अग्रलेख लिहायचा. आता 7 दिवस 7 संपादक उपसंपादक ते लिहितात. त्यात पण विषय कसा असेल त्याच्यावर पाळ्या बदल लिखाणाचे वार बदल करतात. म्हणजे क्रिकेटवर आज लिहायचं आहे तर मग क्रिकेटचा क्रीडाचा संपादन करतो. आज राजकारणाची मोठी घटना झाली मग राजकारणाचा, साहित्याची घटना तर साहित्याचा, असं त्यांचं ते लिहिलेलं असतं. म्हणजे लिखाणचा वृत्तपत्राची आणखी एक गंमत असते की त्यांना म्हणजे कधी कधी तर मी माझ्या लहानपणी मराठा वाचायचो, आवडायचा. आज माझ्या लक्षात येते की ती माझी आवडायचं चांगली नव्हती. सनसनीखेज वाचणं, सनसनाटी वाचणं ही काही चांगली वाचकाची कसोटी नाही. वाचल्यानंतर तुम्हाला जे वृत्तपत्र छापवून विचार करायला भाग पडतो. आणि खरं म्हणजे जे वर्तमानपत्र रद्दीत टाकू नये असं वाटतं ते वर्तमानपत्र म्हणजे संजयित ठेवा असं वाटावं असं वर्तमानपत्र ही वर्तमानपत्राची माझ्या दृष्टीने खरी कसोटी. तर हे सगळं पाळत असताना ते दीक्षित मला असं म्हणायचे की पूर्वी ही पत्रकार मंडळी वॉलपेनने शाईचं पेन वापरायची. आणि माझ्या मित्रांचं तर मी बघितलं खिशाला 3-4 रंगांचे पेन असायचे आणि ते वेगवेगळ्या रंगांच्या पेननी वेगवेगळी सदर वस्तू वगैरे लिहायचे. मी म्हटलं वेगवेगळे रंग का तर ते रंगावर कॉपी ठरते असं म्हणायचे. कॉपीला जी नजाकत येते ती रंगावर नाही येते. कोण हिरवा रंग वापरायचा, कोण काळा रंग वापरायचा, कोण निळा वापरायचा. रंगांचं आपल्या मानसिक स्थितीचं फार मोठं नातं. ते म्हणायचे की ते कोणत्याही रंगाचा वापर दे पत्रकार, पण पत्रकाराच्या पेनमध्ये शाईपेक्षा हे जास्त भरलेले असते. पत्रकाराच्या पेनमध्ये शाईपेक्षा हे जास्त भरलेले असते. कारण तत्परतेनं लिहिणं ही वृत्तपत्राची सगळ्यात मोठी कसोटी असते. इन्स्टंट रायटिंग करणं, इन्स्टंट रायटिंग ही वृत्तपत्राची सगळ्यात मोठी कसोटी. मधुनेने मोठी पत्रकारिता तर असं इन्स्टंट लिहिण्यामध्ये त्यांची वाकबगारी मला असं वाटतं की ते त्यांचं बलस्थान आहे. त्यांना मान्यता मिळो न मिळो म्हणजे त्यांच्या डेडलाईनला हेडिंग असेल त्यांचं नसेल, क्रेडिट नेम नसेल, क्रेडिट लाईन नसेल त्यांच्या नावाची. आता त्यांच्या असं लक्षात येईल की त्यांच्या इतकं वृत्तपत्र सृष्टी मला माहिती आहे. कारण मी नावाने जरी पत्रकार झालेलो नसलो तरी भूमिगत पत्रकार मी केली. खोट्या वगैरे सोडलेले आहे, तरी पत्र उत्तर केले आहे वगैरे वगैरे. मी हे सगळं होता. नेहमीचं कौतुक मला अशासाठी वाटतं की वृत्तपत्रामध्ये व्यासंगी लेखन, व्यासंगी लेखन याचा अर्थ असा वाचून विचार करून लिहिणं म्हणजे पाठी टाकणं आणि भरून. याच्यातलं जे अंतर आहे नेहमी मी कधी पाठी टाकली नाही, टाकली पण भरून टाकली असं तुमच्या वाचताना लक्षात. ते विचक्षण वाचक जे असतात त्यांनाच कॉपी वाचताना ते लक्षात. म्हणजे साधी बातमी लिहिणं. आता तुम्ही जी वर्तमानपत्र मी वाचायचो, विशेषतः माझी जी वृत्तपत्रे वाचनाची टेस्ट आहे, कसोटी आहे किंवा रस वाचनाचा माझ्यामध्ये निर्माण झाला तो महाराष्ट्र टाइम्स मध्ये. म्हणजे मी वाचक तयार झालो. सकाळ वाचलं,
स्वराज्य वाचलं. म्हणजे लहानपणापासून तुमच्या आश्रमामध्ये स्वराज्य सकाळी यायचा, केसरी यायचा, ते वाचून मी शाळकरी मुलापासून कॉलेजच्या वेळेला पण मिळवायला लागल्यानंतर सततच्या कष्टामध्ये मी मटा वाचायला लागलो आणि माझं जगच बदलून की पूर्वी करणे त्याचे संपादन असायचे. नंतर बऱ्याच लोकांनी मठाचा पण मोठा प्रवास, सगळ्या वृत्तपत्रांचा मोठा प्रवास, संपादन बदलला की वृत्तपत्राचा चेहरा बदलण्याची माझी धारणा, त्याचा दर्जा पण बदलण्याची धारणा. मधून गेलेली जे लेखन केलं ते अनेक वृत्तपत्रांमध्ये म्हणजे सातारा बेस हा त्यांच्या वृत्तपत्र लेखनाचा जरी असला म्हणजे ऐक्यमध्ये मला वाटतं जास्त झाला असावं असं माझा समजा वाचताना माझ्या लक्षात येतं की ऐक्यशी त्यांचा मानव करत असतं, जवळच असतं. ऐक्य माझ्या लक्षात आलं मी शिक्षक असल्यामुळे लगेच कळतं की कुठल्या विद्यार्थ्याचं लक्ष अरे तुम्ही जा प्लीज ऐका ते बॉडी लँग्वेज. मी असं सांगत होतो की वृत्तपत्र वाचताना तुम्हाला जो लिहिणार आहे त्याच्याबद्दलचं मार्ग तयार करण्याची शक्ती लेखकामध्ये असते. नेहमी जेव्हा लिहितात तेव्हा ते पुस्तक बसायला नसतो, त्यात खोली असते, त्यात सखल असतात, त्यात लेखक असतं, त्यांचा अन्वय असतो आणि ही खोली लेखनाची येते कशातून तर ती वाचन व्यासंगातून. ज्या पत्रकारांचं किंवा वृत्तपत्रीय बातमीदारांचं वाचनाशी वैर आहे त्यांचं लेखन कधीच कॅची होत. त्याच्यात पंच असेल, पंच म्हणजे की एखादंच वाक्य असं चमकदार असतं बातमीमध्ये. पूर्वी बातम्यांच्या मध्ये एक पंच असायचं की लिहिता लिहिता तो पत्रकार एक असं वाक्य लिहायचं की एकदम चमकली आहे. असंच अलीकडच्या काळात नेहमी मला ते चमक वाचायला अथवा वृत्तपत्रांमध्ये वाचलं. त्यामुळे एका अर्थाने वृत्तपत्र जशी उजवी सपाट झाली असं लोक म्हणतात तशी वृत्तपत्र पण आता सपाट झालेली. म्हणजे नावं वेगळी असतात, सगळ्यांच्या बातम्या आशय म्हणजे सुखी म्हणजे मंडळी पण ते एकसारखेच असतात आणि कॉपी पेस्ट. आणि त्याचं खरं कारण पूर्वी ही मंडळी रियाज करत, आता इंटरनेटवर न्यूज चॅनल्सवरून किंवा न्यूज एजन्सीज मधून जे येतं ते एकाच वेळी 10 लोकांनी येत असल्यामुळे तो एक समान चेहरा वृत्तपत्रामध्ये आला. नेहमीता असं कधी एक सुरी लिहिता आले हे त्याचं सगळ्यात मोठं बरंच आहे की जी माणसं रोज नवं लिहितात, नवा विचार करतात अशा पत्रकारांच्या पुढे नेहमी असल्यामुळे त्यांच्या या भूमिगत वैशिष्ट्याचा तुम्ही आज सगळे मिळून जो सत्कार करता तो त्यांच्या आजपर्यंतच्या उपेक्षेवर मात करणारा सत्कार आहे. त्यांचं वय 73 आहे. त्यांचा अमृत महोत्सव शिरीष चिटणीसांना, श्रोत्रींना, श्रीवाद नागोरांना, फुलकेंना परत त्यांचा आणखी 2 वर्ष असाच सत्कार करायला मिळून परत कात्रेंना तुम्ही अध्यक्ष करावं अपेक्षा व्यक्त करतो. मगाशी नेहमी त्यांच्या भाषणामध्ये तुम्ही जर मनापासून ते ऐकलं असेल तर पत्नीचा केलेला गौरव. अपवाद पुरुष भारतामध्ये असतात की जे पत्नीच्या कृतज्ञतेची जाणीव घेतात आणि व्यक्त होतात. म्हणजे मी माझंच उदाहरण सांगतो. मगाशी एखादी जर
वाचून मला म्हणला, तुला बायको आहे की नाही, तुला बायको आहे की नाही. म्हणजे मी बायकोबद्दल नावापलीकडे काय वेगळे नव्हतं. नंतर प्रायश्चित म्हणून मी दीर्घ एक मात्रनंतर त्यांच्या बायकोवर आणि माझी पत्नी माझी आई असं त्याचं शीर्षक घेऊन मी माझ्या पत्नीचा गौरव केलेला आहे. आपल्या जीवनात आलेली स्त्री घेऊन जाणे ही आधी सखी असते, नंतर मैत्रीण होते, प्रेयसी होते, पत्नी होते, आई होते आणि हळूहळू आपल्याला कळायला लागतं की आपण तरुण असताना आपला जो एक अहंकार होता की मी संसार केला, आयुष्याच्या उतारावर लक्षात येतं की आता आपण तर काहीच नाही, गोष्टींसाठी नुसते पैसे देतो. म्हणजे साधी भाजीची पिशवी हमाली केली, बायको सांगेल तेवढेच पाहिजे, आपण आपल्या आकडे कधीच पाहिजे नाही. अशा छोट्या छोट्या गोष्टी जर तुम्ही स्वतःला तपासायला लागलात तर तुमच्या लक्षात येईल की तुम्ही नुसते येणाऱ्या आपल्या संसारामध्ये मुख्य संसार आपले बायको करतो त्यांचा या अनैसर्गिक पद्धती, अनैसर्गिक म्हणजे अनियमित पद्धती की सहसा पुरुष आणि विशेषतः भारतीय पुरुष स्त्री गौरव कधी करत नाही. ते मोठे पण मधुसूदन नेहमी यांच्यामध्ये मला दिसलं, त्याच्यामध्ये मला अजिबात व्यतिरिक्त दिसली नाही. ते पण त्यांचे एक गौरव पण आहे, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. सदैव शिवांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. अतिशय शांतपणे तुमच्या नेमक्या शैलीमध्ये तुम्ही मधुसूदनांचा गौरव केला आणि 73 वर्ष आहे, 75 वर्षानंतर सत्कार करून तुमच्या श्रीकांत ठाकरे असतील, हे सगळे लसपेड असेल तर तुम्ही पण असणार नाही. हे पण म्हणाले तुमच्या रस्त्या कार्यक्रम होते. आता मी आपले रेकॉर्डिंग करणारे इंग्रज त्यांचा सत्कार लोटे सरांच्या असतात. लोटे सर तुम्ही म्हणाले गर्दी आहे, ही गर्दी हजार लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम ते करतात युट्यूबच्या माध्यमातून. त्यांची माझी चांगली ओळख आहे, कारण माझी अनेक भाषणं त्यांनी निष्ठेने रेकॉर्डिंग केलेली आहे आणि तत्परतेने मला पाठवली आणि त्यांच्या उमऱ्यापर्यंत पोहोचलेला त्यांचं चिंतन आहे. कार्यक्रमाच्या शेवटच्या सूत्रामध्ये श्रीराम महाराजांनी आमंत्रित करतो. आभार प्रदर्शन. एक मिनिट तुमच्या व्यासपीठावर असलेल्या केला नाही त्यांनी तोंडात आलं होतं ते त्यांचा म्हणजे पाहिला म्हणून त्याचा कोणा बरोबर ते म्हणजे डॉक्टर श्रोत्री आणि श्रीराम नाम. या दोन्ही व्यक्तींचा माझा अनेक वर्षांचा अनुभव आहे आणि जवळची माणसं करायची चौथ्या विषयाने जातात. हिंदीमध्ये घर की मुलगी म्हणतात तसं ते झालं असावं म्हणून ती चूक दुरुस्त करण्यासाठी. पण मोठ्या कोंबडीला तुम्ही विसरलं नाही. तर डॉक्टर चौधरी सांगितलं त्यांना की खूप लहान असतात असं बघतोय. त्यांचे मामा आले अभिनंदन होते. मी जे बँकिंग करायला शिकलो ते त्यांच्या मामावर शिकलो की निश्चितपणे ते पुढं आमच्या बँकेतनं रिझर्व्ह बँकेमध्ये गेले आणि अजून 18-22 आहेत ते अजून त्यांची माझी मैत्री कायम आहे. आणि डॉक्टर चौधरींच्या बद्दल माझ्या मनात इतकं हे असं की हे माणसं रोज त्यांना वापरून नमस्कार करा, एकाच वेळी कितीतरी गोष्टी ते करत असतात. मग ते डॉक्टर शंकर वापरणकर याचा नाही आहे आणि मी दोघांना म्हणायचो अजून म्हणतो की तुमच्या वापरून तुम्हाला साठताना नमस्कार याचा मला घालायचं. हे काम करताना आपले प्रेरणा उठते आणि हे डॉक्टर श्रोत्री एकाच वेळी किती तरी गोष्टी करत असतात आणि ती प्रत्येक गोष्ट उत्तम अशीच असते.
10 ऑपरेशन करतो. 10 ऑपरेशन करतात असं म्हटलं तरी सुद्धा ते अगदी बरोबरच आहे. तर त्यांच्याकडे म्हणजे परमेश्वर मला काही केलं परमेश्वर काय आहे मागचं भाग वेगळे, पण जर आपण मानत असू तर परमेश्वरानं आम्हाला मोकळता ठेवलं. एका व्यक्तीच्या एवढी गुंता आहे, जे चित्रकार आहे, फोटोग्राफर आहे आणि काय 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 आहे, जिथे लोक आहेत, क्रीडा करू आहे, सगळं आहे, सगळं आहे. त्यांचं काही नाही असं नाही. चित्रकार पण आहे. चित्रकार बरेच वेळा पाहतो ते आणि आपले सध्या घेऊन हे दोघं सगळ्यांचे त्यांनी नावांचे चित्रकार. श्रीराम नांदेड यांचा परिचय त्याला तो बँकिंगच्या माध्यमातून बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये होते आणि ते बँकेच्या ज्या संघटनेचे काम करत होते, भारतीय मजदूर संघाची संघटना होती, त्याही संघटनेशी मी थोडाफार परिचित होतो. त्याच्यातून श्रीराम नांदेड यांची ओळख झाली आणि नांदेडचे वैशिष्ट्य की त्यांना नांदेडाचे तशी फारशी काही माहिती नसताना एकदा भारताचे खात्याचे राज्यमंत्री ते कोण बाळासाहेब विखेपाटील शिवसेनेकडून ते आले तर त्यांचं इकडे भाषण कार्यक्रम केलं. त्यावेळी माझी निवड श्रीराम नानांनी सहकारी चळवळीचा सहकारी बँकिंग संदर्भातला प्रश्न काय आहे ते मांडण्यासाठी केली. तसं त्यावेळी त्यांना मी फारसा माहिती नव्हतो, पण तरी सुद्धा कुणाकडनं ते ऐकून किंवा काहीतरी माझं कुठेतरी लेखन वाचून त्यांच्या मनामध्ये ते आलं आणि हे त्यात गुणग्राहकता जी आहे ती त्यांच्याजवळ आहे. तर त्यांचंही मला अजून सुद्धा खूप सहकार्य मिळतं आणि आज जे मानपत्र दिलं त्यामध्ये त्यांचा मला विशेष उल्लेख करायचा होता, तो राहून गेला. कारण मी आतापर्यंत 250हून अधिक मानपत्र लिहिलेली आहे. ते मला शेतकरी म्हणा, केळीला म्हणा, वाईट मानपत्रकार असं म्हणतात आणि जे राज्यपालांच्या पासून केंद्राच्या मंत्र्यांपर्यंत अनेक मोठ्या मोठ्या व्यक्तींना साहित्यिकांना अनेकांना मानपत्र माझी मानपत्र आहे वेगळ्या पुस्तकाचा विषय होऊन घेते. तर त्यांनी ते मानपत्र अतिशय चांगलं लिहिलं हे ते आता लिहावं लागतं माहिती आहे तशी वेळ त्यांच्यावर सुद्धा आली असेल, परंतु त्यांनी कधी ते चांगलं लिहिलं त्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि पुन्हा आपले वेळ घेतल्याबद्दल आपले सर्वांनी क्षमा मागतो. व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना सातारकर पंतप्रधान नमस्कार. मगाशी दिल्लीच्या गोष्टीचा जो उल्लेख झाला तर साहित्य संमेलनाची फलनिश्चिती काय हा वादविवादाचा प्रश्न माझ्या तुझ्या बोलण्याची माझी काही योग्यता नाही, पण दिल्लीच्या साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर एक चांगली गोष्ट घडली की एका सत्प्रवृत्ती असलेल्या माणसाचा सत्कार गौरव झाला. म्हणजे आम्ही ज्या साहित्य मंडळाच्या विभागाची ज्या हॉटेलमध्ये व्यवस्था केली त्याने तिथे जण बसलो होतो आणि मी खरं सांगतो नेने सर की म्हणलो नेने सर थोडं डायबिटीस वाढलाय आणि थोडा वावर कमी झाला व्हॉट्सअपवरचा. तर लगेच चीफ मिनिस्टर म्हणाले की त्यांना सत्कार करूया. लगेच त्यांनी फोन लावला आणि आजचे प्रमुख पाहुणे साहित्य संमेलनाला तिथेच आलेले होते, त्यांच्याशी लगेच बोलणं झालं. एक चांगली गोष्ट निर्माण झाली. मला काय वाटतंय की चांगल्या माणसांना समाजासमोर गौरव झाला. सध्याच बिघडलेलं वातावरण म्हणजे मी राजकीय म्हणत नाही, सामाजिक वातावरण त्याला थोडासा अटकाव करण्याचं श्रेय आपल्याला मिळू शकतं. तर म्हणून मला नम्रपणे काय सांगा असं वाटतंय की आम्ही पुस्तकप्रेमी समूह जो आहे त्याचा आता कॅम्पस वाढतोय असं मला एक जाणवतं. म्हणजे मी स्वतःकडे कार्यकर्ता असून असं मला वाटतंय ते स्तुती नव्हे, पण कॅम्पस वाढतो अनेकांनी कार्यक्रम आपण करणार आहोत आणि 23 एप्रिलला जागतिक पुस्तक दिवस शेक्सपियरचा जन्मदिवस असतो. तो सुद्धा आपण एक कार्यक्रम आगळ्या कार्यकर्त्यांना थोडासा पुढे मागे होईल. तर आज हा पुस्तकप्रेमी आणि असा तो संयुक्त कार्यक्रम झाला त्याचे खरे शिल्पकार हे दोघे जण आणि विनोद कुलकर्णी. म्हणजे एखादी कल्पना सुचवली की ते हो आहे पुढे जावं असं म्हणतात. तर आधी सर्वप्रथम मी नेने सर आणि सौ नेने यांचे आभार मानतो. वाईवर यायचं त्यांच्या शाही करते. एक सर आपला एक प्रोजेक्ट राहिल्यावर
तुम्ही म्हणजे त्यांच्या लक्षात आलं चालेल. तर एक प्रोजेक्ट राहिलेला आहे, तो प्रोजेक्ट आपण करूया आणि माझं त्याच्यात त्याचा काही सहभाग असेल तो सहभाग मी द्यायला तयार आहे. तर तुमची परमिशन असेल तर मी ते सांगून टाकतो. तर मेघे सरांच्या मनात अशी कल्पना आहे की कीर्तनकारांची मुलं असं एक पुस्तक करायचं. आणि काय मला माहिती नाही पण माझे वडील कीर्तनकार होते. मी अभिमानाने सांगतो की ते कीर्तनकार होते आणि ते पहिला पूर्वरंग जास्त सांगायचे. आणि माझी आई त्या काळात 60-70 वर्षाला मी सांगायचे ते लोकांना त्या काळात ते पूर्वरंग लोकांना आवडत नाही, कथा पाहिजे. जर पूर्वरंग करतात तेव्हापासून आमच्या डोक्यात आहे की कीर्तनकारांची मुलं असा एक संशोधनपर प्रकल्प करायचा. त्याचं नाव उत्तर रंगल्या. तर त्याच्यात माझी आर्थिक भूमिका सुद्धा सहकार्याची राहील आणि आपण ते करूया. तर मी नेहमी सरांसह नेहमी यांचे कृतज्ञता व्यक्त करतो की आमच्या विनंतीमध्ये मान देऊन आले. त्यानंतर लवटे सरांना तिथे नव्हतं ठरलं होतं आणि लवटे सरांचा आणि आमचा आता घरोबा म्हणजे आधी वैयक्तिक होताच तो वाढत चालला म्हणजे आम्ही पुस्तकप्रेमी असं. तर त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दलही कृतज्ञता व्यक्त करतो. कात्रे सर 40 अबोल वाटणारा मनुष्य पण ज्ञानी मनुष्य खूप चांगलं काम आहे आणि त्यांना आज अध्यक्षपदाची जबाबदारी दिली त्यांनी पार पाडली. आणि मुकुंदरावचे पूर्वीचे सकाळ उत्तर वगैरे लोकमतीवर दिग्नगरीमध्ये तर त्यांना सुद्धा सांगितलं की तयारी असते. आणखी ही जी मानवता तयार केली त्यांची समोर गौरव प्राप्त म्हणणे त्याचा जो काम करणारा मनुष्य कोरडगावमध्ये करायला होते शुभम तर त्याचेही आभार मानतो. आणि चंद्रशेखर टिळकांनी याच्या कार्यक्रमात सुद्धा इन्फॉर्मेशन पाठवलं कारण माझं जोशीला. तर टिळकांचा मेसेज आहे खास की ते म्हणाले की आज नेमकं बजेट असल्यामुळे ते येते पण जीडी साहेब ती आधीच कमिटमेंट दिली नंतर ते म्हणाले की सर कार्यक्रमाला स्वतः म्हणून उपस्थित राहायला असतं. तर त्यांचे आभार मानतो. श्रेया मिसेस विनोद आणि देवधर सर, निकम सर, डॉक्टर सुद्धाकर, गजाननराव बोबडे सर, स्वामी सेवा मंडळाचे कमिटी मेंबर्स आहेत, लांगे सर, शिंदे सर, कवी वसंत शिंदे सर आहे, अच्युतराव वडकर येऊन गेले आणि सेवा मंडळाचे कार्यकर्ते सगळे तिथले पर्यंत येऊन गेले. तर त्या सर्वांच्या बद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. सौरभची माझी फोनवरच गाठभेट होते आणि त्यांचे खूप प्रकल्प चाललेले असतात. परत आपल्याला कार्यक्रम त्यांनी घेतला गेला तर त्यांनाही धन्यवाद देतो. आणि कार्यक्रम लांबला हे वास्तव आहे पण कार्यक्रम लांबलेला कार्यक्रम हवा असा वाटतो. म्हणजे त्याची काही गुणवत्ता आहे तर त्या गुणवत्तेमध्ये सगळ्यांच्यामुळेच कार्यक्रम सुरू आहे. असे सगळे आपण असं चांगले माणसं घेऊया आणि त्याच्यामध्ये काळजी करूया. राशींचा माझा आज पुन्हा परिचय झाला. मी तुम्हाला एवढंच सांगू इच्छितो की माझ्या वर्गात कॉलेजमध्ये वगैरे चांगले गेले उत्कृष्ट नाटककार आहे. तर तुमच्या सगळं बोलणं मी ऐकल्यानंतर त्यांना फोन केला होता तर ते मला पुढच्या नाट्य स्पर्धेला तुम्हाला उत्कृष्ट संगीता देईल. रवी भगवते म्हणून मुंबईचे. तर परत एकदा सर्वांचे आभार मानून कार्यक्रम